देविका, हाय. वेलकम टू जंगल एकोज. आणि आय एम व्हेरी हॅपी की इतक्या वर्षांनी आपण काहीतरी ज्या बाबतीत आपण पॅशनेट होतो कॉलेजमध्ये, त्या बाबतीत आज एक पॉडकास्ट घेऊन लोकांपर्यंत आपण काही माहिती पोचवतोय. सो थँक्यू ऑल द वे तू बँगलोरवरनं आली आहेस हे पॉडकास्ट शूट करायला. मला खूप बरं वाटतंय की तू इथे आली आहेस आणि तू आत्ता या पोझिशनला आहेस की तू इकॉलॉजीबद्दल किंवा एन्व्हायरमेंटबद्दल काहीतरी अथॉरिटीनी बोलू शकतेस. पण मला त्या अथॉरिटीकडे जायच्या आधी हे सगळ्यांना सांगायला आवडेल की देविका माझी खूप जुनी जवळची मैत्रीण आहे, पण त्या बरोबरीने माझं जे काही फॉरेस्ट किंवा जंगलाबद्दलचं प्रेम आहे ते इन्स्पायर करणारी ही व्यक्ती आहे. आणि तिच्यामुळे मी जंगलाकडे आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे जास्त डोळसपणे बघायला लागलो. सो थँक्यू फॉर दॅट. आणि मला आठवतं आहे तुझं पुण्यातलं एक खूप माझ्यासाठी खूप स्पेशल ट्रेट की पुण्यात असताना तू टेकडी कधीच मिस नाही करायचीस. तू आय थिंक ऑलमोस्ट एव्हरी डे यूज टू गो टू टेकडी आणि टेकडीवरच्या वेगवेगळ्या गोष्टी. आणि मला तेव्हा कळायचं नाही की तू का टेकडीवर एवढी जात असतेस किंवा काय नक्की तुझं टेकडीचं प्रेम. तर का तुला जावंसं वाटायचं टेकडीवरती आणि तिथून ते प्रेम सुरू झालं निसर्गाबाबतीतचं, का खूप आधीपासूनच ते तुझ्या अंगात होतं आणि मग ते हळूहळू टेकडीमार्फत बाहेर यायला लागलं आणि मग पुढे तुझा प्रवास सुरू झाला? हे मला ऐकायला आवडेल. राईट. सो यश, एकतर थँक्यू व्हेरी मच आज मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल, मला बोलवल्याबद्दल. नो फॉर्मॅलिटीज. नाही, पण खरंच थँक्यू. आणि तू म्हणलास असं, मी टेकडीमध्ये खरंच 11वी-12वीच्या वेळेला खूप जायचे आणि मला ना तिकडे जाऊन वेगवेगळे पक्षी बघणं, किडे बघणं हे खूप आवडायचं. कळायचंच असं नाही मला खरंच, म्हणजे त्यावेळेला तर एवढं काही कळायचं नाही, पण मला हे सगळं बघायला आणि अनुभवायला खूप आवडायचं. सो आता हे कसं चालू झालं तर मी 10वीत-9वीत असताना आंबोलीला गेले होते. एक पुण्यातलेच ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर. आणि तेव्हा मी नेहमी म्हणते की मी त्यावेळेला रेड वेंटेड बुलबुल पहिल्यांदा बघितला. म्हणजे लिटरली मला आंबोलीला जायला लागलं रेड वेंटेड बुलबुल बघायला. इकडे आपल्याला दिसतो पण कधी लक्ष गेलं नाही. दॅट्स द थिंग. सो मी खरंच नेहमी म्हणते की रेड वेंटेड आणि रेड बिस्कट बुलबुल बघायला ना मला आंबोलीला जायला लागलं म्हणून. सो तिकडे मला मला जे कनेक्शन वाटलं नेचर बरोबर ते मला पुढे न्यावं असं वाटलं. आणि तिकडे ॲट दी एंड ऑफ दोज 3 or 4 days आम्हाला त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता की आता आपण हे 4-5 दिवस इकडे घालवलेत, आता याच्यातच पुढे करिअर करायला कोणाला आवडेल? तर माझा हात त्यावेळेला नकळत वर गेलेला होता. तेव्हा विदाऊट एनी थॉट्स मला जस्ट असं वाटलं की येस, मला ह्याच्यामध्ये काहीतरी पुढे जाऊन पण करायचं आहे. आणि मग 11वी-12वीमध्ये जस्ट कंटिन्यूड. मी एक ऑर्निथॉलॉजी बेसिक कोर्स इन ऑर्निथॉलॉजी म्हणून एक त्यावेळेला इला फाउंडेशन आणि गरवारे कॉलेजचा कोर्स होता. तो कोर्स अजूनही चालू आहे? तो कोर्स अजूनही चालू आहे. त्या कोर्स बद्दल सांग ना. तो कोर्स आय थिंक 2 महिन्याचा का काहीतरी असतो. आणि आता मला एवढं त्याच्याबद्दल आठवत नाही आणि काय चेंज झालं हे पण मला आठवत नाहीये. पण आय थिंक एव्हरी ऑल्टरनेट डे 2 आवर्स का असं काहीतरी तो असतो. पण नक्की बघा, छान कोर्स आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण आता खूप कोर्सेस आलेले आहेत. BNHSचे कोर्सेस असतात, ऑनलाईन कोर्सेस आहेत, बिगिनर्ससाठी वेगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत, सेल्फ पेस्ड. इट्स कॉल्ड द वंडर ऑफ बर्ड्स कोर्स म्हणून एक खूप छान कोर्स आहे, बिगिनर्ससाठी परफेक्ट. सो तो नक्की मी रेकमेंड करीन. पण गेटिंग बॅक, त्यावेळेला मला जे पक्ष्यांबद्दल शिकवायचे ते मला तेच जाऊन टेकडीवरती बघायला आणि अनुभवायला खूप आवडायचं. सो दॅट इज फ्रॉम वेअर इट ऑल स्टार्टेड ॲक्च्युली. आणि नेचरशी कनेक्ट होण्यासाठी म्हणून मी टेकडीवरती खूप जायचं त्यावेळेला. टेकडीबद्दल मी मुद्दाम तुला विचारलं कारण सध्या पुण्यात टेकडी हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि टेकडी बाबतीत अनेक वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत, जे काही जणांना मान्य आहेत, काही जणांना मान्य नाही आहेत, काही जणांची त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. पण इंटरेस्टिंगली आत्ता जंगल एकोजच्याच पॉडकास्टवरती आमच्या आशिष आला होता नेर्लेकर आणि ही स्पोक व्हेरी इंटरेस्टिंगली अबाउट द ग्रासलँड्स आणि तिथले सवारा ग्रासलँड्स आणि ती इकोसिस्टम. त्याच्याबद्दल तुला काही बोलावंसं वाटतंय? कारण सिन्स यू हॅव सीन इट एव्हरी डे. येस, ॲब्सोल्युटली. सो आपल्याकडे ना ग्रासलँड्सला वेस्टलँड्स म्हटलं जातं आणि विच इज ॲब्सोल्युटली नॉट ट्रू. ग्रासलँड दिसला, चला विंडमिल बांधा.
ग्रासलँड दिसलं म्हणजे ओ इकडे तर काही झाडं नाही आहेत, हे तर जंगल नाही आहे, ह्याच्यावरती आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो असं नसतं. ग्रासलँड्स ही म्हणजे स्वतःहूनच एक खूप इम्पॉर्टंट इकोसिस्टम असते आणि त्याच्यावरती प्लांटेशन करायचं नाही, त्याच्यावरती झाडं लावायची नाहीत. सो नक्कीच हे प्लीज मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ग्रासलँड्स हे वेस्टलँड्स नाहीत. कारण काय ते सो ग्रासलँड्स हा एक मी म्हणलं तसं की इट्स अ डिफरंट इकोसिस्टम ऑल टुगेदर. आणि तिकडे मिळणारे पक्षी वेगळे असतात, तिकडे मिळणारे प्राणी वेगळे असतात, तिकडे फॉक्सेस वगैरे मिळतात आणि म्हणजे दे नीड द ग्रासलँड्स, दे नीड द ग्रास. तिकडे झाडं लावून तुम्ही त्याला नष्ट करू नका आणि तिकडे ऑब्व्हियसली झाडं उगायची असते तर ती आपली आपलीच उगली असती, राईट? सो इट्स नॉट मेंट फॉर ट्रीज. आणि आपल्याकडे इंडियामध्ये वी आर सो लकी की आपल्याकडे ग्रासलँड्स पण आहेत, फॉरेस्ट पण आहेत, वेस्टर्न घाट्समध्ये फॉरेस्ट पण आहेत. त्यामुळे आपण ते सगळं वेगवेगळं प्रिझर्व केलं पाहिजे. आज जिकडे माळढोक मिळतात, ग्रेट इंडियन बस्टर्ड्स, तिकडे त्यांनी मोठ्या मोठ्या पॉवर लाईन्स उभारल्या, वेस्टलँड्स. पण नाही, त्या पॉवर लाईन्सला धडकून ग्रेट इंडियन बस्टर्ड्स मरतायत आणि खूप कमी आता ग्रेट इंडियन बस्टर्ड्स राहिलेले आहेत. त्यामुळे प्लीज ग्रासलँड्सला इट्स अ डिफरंट इकोसिस्टम ऑल टुगेदर आणि आपण त्याला नक्कीच आहे तसंच राहून दिलं पाहिजे. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट इकोसिस्टम्स आणि सिन्स यू आर सो पॅशनेटली टॉकिंग अबाउट किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्या भारतात मिळतात, एक बायोस्फिअर नावाची कन्सेप्ट असते, त्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांग आणि ती भारतात कुठे कुठे बघायला मिळते. सो भारत हा खूप इंटरेस्टिंग देश आहे. कारण काय, वरती हिमालयाज आहेत, राईट? तिकडची इकोसिस्टम एकदम वेगळी आहे. स्नो लेपर्ड्स, हिमालयन पीक्स, स्नो लेपर्ड्स, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर राजस्थान वगैरेमध्ये डेझर्ट्स, तिकडची इकोसिस्टम वेगळी आहे. सेंट्रल इंडियामध्ये आपल्या अजून इट्स व्हेरी ड्राय, तिकडे वेगळं आहे. नॉर्थ ईस्टमध्ये परत फुल ऑफ फॉरेस्ट अँड बेस ऑफ द हिमालयाज, तिकडे पण खूप हॉर्नबिल्स, अमूर फॅल्कन्स तिकडे किती येतात. सो तिकडे वेगळं आहे. वेस्टर्न घाट्स इज अगेन कम्प्लिटली डिफरंट, एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत. आणि ईस्टर्न घाट्स, आपण वेस्टर्न घाट्सबद्दल सारखं बोललं जातं, पण ईस्टर्न घाट्सबद्दल एवढं बोललं जात नाही ॲक्च्युली. पण दॅट इज ऑल्सो अ व्हेरी डिफरंट इकोसिस्टम. ॲक्च्युली माझं PhDचं जे फील्ड वर्क केलं ते ईस्टर्न घाट्सला केलं. लोकेशन ऋषी व्हॅली स्कूल, आंध्र प्रदेश. ओके. आणि तिकडे ॲक्च्युली आपल्याला मी जस्ट पुण्याहून बँगलोरहून पुण्याला येताना एकदा काहीतरी 3-4 महिन्यापूर्वी बसनी आलो. तर आम्हाला म्हणजे मी माझ्या मुलाला सांगत होते की तू डोंगर बघ किती बदललेत. बँगलोरला जेव्हा मी डोंगर बघतो तेव्हा सगळे असे दगडचे डोंगर असतात, लाईक पाईल्स ऑफ रॉक्स केप्ट ऑन टॉप ऑफ इच अदर असं. आणि इकडे आल्यावर सगळे मातीचे डोंगर होऊन जातात. सो इवन दिस इज सो इंटरेस्टिंग, बँगलोर टू इकडे ॲज वी हेड टुवर्ड्स द वेस्ट. तर हे सगळ्या आपल्याला खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहेत या सगळ्या गोष्टी, राईट? सो इंडिया इज रिअली, आपण बघू तितकं आणि समजू तितकं थोडं आहे खरं सांगायचं तर. बिहेवियरल इकॉलॉजी. सो हाऊ डिड दॅट स्टार्ट? म्हणजे तुला ह्या बायोडायव्हर्सिटीजमुळे वर यू interested in just studying the behaviors of the animals, ka there was something else that triggered the whole study? Right. सो मी म्हणलं तसं मला वाईल्ड लाईफमध्ये इंटरेस्ट हा 9वी-10वीत आंबोली ट्रिपमध्ये जनरेट झालेला होता. आणि त्याच्यानंतर मी खूप वाचत गेले, डॉक्युमेंटरीज बघत गेले आणि वाचत गेले मी खरं तर. आणि प्राणी काय करतात आणि का करतात हे मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं. 11वी-12वीच्याच तो काळ होता, 11वी-12वी फर्स्ट इयर तोच काळ होता. तर म्हणजे प्राणी ॲक्च्युली इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी करतात आणि ते आपल्याला माहिती पण नसतं की, आणि खरंच जे काय प्राणी करतात ना त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. असं काही नाही आहे की त्यांना वाटलं म्हणून त्यांनी नाही, काही ना काहीतरी कारण असतं. आणि हे मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं आणि तेव्हा मी ठरवलं की बस मला ॲनिमल बिहेवियर किंवा बिहेवियर इकॉलॉजी शिकायचं. असं कुठल्या प्राण्याचं किंवा कुठल्या पक्ष्याचं इंटरेस्टिंग बिहेवियर तुला असं वाटतं की विच रिअली सरप्राइज्ड यू ऑल्सो अँड इट वॉज ॲट द सेम टाइम व्हेरी मेस्मरायझिंग ऑल्सो, किंवा फनी असेल किंवा काही असं कुठलं बिहेवियर आहे? जसं आता मला आठवतंय तू
इकॉलॉजी एक्सप्लेन्ड थ्रू खूप गोष्टी सिम्प्लिफाय करून लोकांना Yes. सांगायचा प्रयत्न करतेस तुझ्या रिसर्च मधल्या, विच इज अ व्हेरी गुड थिंग. त्यामध्ये तू कबुतरांबद्दल एक व्हिडिओ टाकला होतास. तर असे त्या व्हिडिओबद्दल बोलच, पण असे कुठले पक्षी आहेत, प्राणी आहेत ज्यांचं बिहेवियर काहीतरी फारच विचित्र आहे किंवा वियर्ड आहे किंवा आपल्याला लगेच समजू नाही शकत? राईट. मी आधी कबुतरांबद्दल बोलते त्या व्हिडिओबद्दल. सो त्या आपल्या आजूबाजूला खूप कबूतर दिसतात. कधी कधी आपल्याला खूप त्रास देतात. मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला त्रास तो देतात. मुंबईत राहतो बघ. त्यामुळे बघ, पण कबूतर पण खूप इंटरेस्टिंग असतात. आपल्याला जर का डिरेक्टली आपण फर्स्ट लुकमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल सेपरेट आउट नाही येणार करता, म्हणजे कुठचा मेल कुठचा फिमेल कळणार नाही. पण मेल्स थोडेसे मोठे असतात, थोडेसे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला मेल्स ना फिमेल्सला असं मान फुलवून त्यांना पाठलाग करताना दिसतात, तो मेल. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, मला ही ऑर्निथॉलॉजी कोर्समध्ये 11वी मी जो केला होता त्याच्यामध्ये मी हे शिकलेले होते. आणि आय थिंक दिस वॉज वन ऑफ द रिझन्स की मला ॲनिमल बिहेवियर एवढं इंटरेस्टिंग वाटलं. तर कबुतरांना, म्हणजे कबुतरासारखे पक्षी ग्रेन्स खातात, पण त्याच्याच बरोबर ते छोटे छोटे दगड खातात. म्हणजे खातात दगड, गिळतात. तर का? तर त्यांच्या स्टमकमध्ये गिझार्ड नावाचा नाही ऑर्गन असतो, गिझार्ड. आणि गिझार्ड ॲक्ट्स लाईक अ मिक्सर. त्याच्यामध्ये ग्रेन्स आणि हे छोटेसे स्टोन्स हे एकत्र ग्राइंड होतात. आणि म्हणजे या स्टोन्स दे हेल्प इन डायजेस्टिंग, ब्रेकिंग द फूड डाऊन इन टू स्मॉलर पार्टिकल्स. म्हणून ते स्टोन्स पण छोटे छोटे कण ते पण खातात. आता हे किती इंटरेस्टिंग आहे, हे किती लोकांना माहिती असतं, राईट? सो ॲनिमल बिहेवियर अगेन. नंतर अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कबुतरांना दूध बनवतात. दूध बनवतात? दूध म्हणणं चुकीचं आहे, पण इट इज कॉल्ड क्रॉप मिल्क. सो त्यांच्या स्टमकच्या आतल्या लायनिंग मधनं ते एक प्रकारचं लिक्विडिश फॉर्म बनवतात, जो ते त्यांच्या पिल्लांना खायला देतात. ओ या, इट इज कॉल्ड क्रॉप मिल्क. इट इज नॉट लाईक म्हणजे कबुतरांचं सेरेलॅक. बरोबर. या, आणि असे खूप कमी पक्षी आहेत बाय द वे जे क्रॉप मिल्क बनवतात. फ्लेमिंगोज आर वन ऑफ देम. सो आपण हा व्हायरल झालेला फोटो आहे की एका फ्लेमिंगोच्या कुठून तरी लाल रंगाचं एक लिक्विड येत आहे आणि ब्लीडिंग, फ्लेमिंगो इज ब्लीडिंग वगैरे. असा खूप व्हायरल झाला हा फोटो. आणि ब्लीड करतोय आणि काहीतरी उगाच काहीतरी लोक लिहितात, लगेच त्याच्यावर सेन्सिटिव्ह होऊन काहीतरी कमेंट्स करतात विदाउट नोईंग. पण इट इज ऍक्च्युअली क्रॉप मिल्क. त्यांचं मिल्क इज रेड इन कलर. पण देर आर व्हेरी फ्यू, या मे बी नेव्हर टेस्टेड, पण या असं ना देर आर व्हेरी फ्यू बर्ड्स विच ऍक्च्युअली मेक दिस क्रॉप मिल्क. पिजन्स, डव्स, फ्लेमिंगोज आणि आय थिंक पेंग्विन्स ऑल्सो डू इट. सो कबुतरांबद्दल हे किती लोकांना माहिती आहे? मला नव्हतं माहित. मला आणखी एक कबुतरांचा विषय चालू आहे म्हणून, कबूतर आणि पारवा ह्यात फरक काय, म्हणजे डव आणि पिजन्स मध्ये काय? राईट. पारवा युजली थोडा छोटा असतो आणि त्यांची शेपूट वेगळी असते. आणि आम्हाला जेव्हा शिकवलेलं होतं तेव्हा आम्हाला सांगितलं त्यांची फ्लाईट बघायची. फ्लाईट पारवा आणि कबुतरांची थोडीशी वेगळी असते. ते आपण व्हिडिओमध्ये दाखवूया हवं. येस, ऍब्सोल्युटली. सो डव्स आणि पिजन्स त्यामुळे वेगवेगळे असतात, डिफरन्शिएट होतात. ओके, अजून काही इंटरेस्टिंग बिहेवियर विच यू वॉन्ट टू टेल? लेट मी थिंक. आहेत तर खूप, पण काहीतरी फनी, काहीतरी असं वेगळंच वियर्ड बिहेवियर, थोडं डोक्याला शॉर्ट चक्रम बिहेवियर. हा, आपल्याला प्रेइंग मॅन्टिस हा माहितीये. असा उभं राहून छोटासा एक किडा असतो. तर ज्यांनी कुंफू पांडा पाहिलेला आहे त्यांना प्रेइंग मॅन्टिस माहिती आहे. सो डोंट वरी अबाउट इट. सो प्रेइंग मॅन्टिस ना अतिशय वियर्ड एक बिहेवियर दाखवतो. सो आफ्टर मेटिंग, actually in praying mantis's case, during mating, if the female gets a chance, ती दुसऱ्या बाजूने त्या मेलला खायला लागते. I've read also about this. का तर तिला एनर्जी पाहिजे असते टू ले दी एग्स. आणि यु नो, सो व्हेरी वियर्ड, राईट? I'm going to come to the female behavior in general.
कारण एक एक मी नोटीस केलेलं आहे की आपल्याकडे बरेचदा वुमन एम्पॉवरमेंट बद्दल बोललं जातं विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. पण बरेचदा त्याबद्दल इतकं बोललं जातं किंवा इतक्या काय काय गोष्टी ॲड्रेस केल्या जातात ज्यामध्ये मला असं वाटतं की बरेचदा वुमन्स टेंड टू इन्सल्ट द होल नॅचरल सिस्टम अबाउट वुमन्स. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत जेव्हा बोलायला लागतात की स्त्रियांना हे पाहिजे ते पाहिजे किंवा स्त्रिया हे करू शकत नाहीत ते करायला दिलं पाहिजे वगैरे, मला असं वाटतं की नेचरनी स्वतःच स्त्रियांना म्हणजे फिमेल्सला एस्पेशली इतकी वरदानं दिलेली आहेत. इन जनरल फिमेल्स आर द वन्स हू चूज द मेल. सो बेसिकली सगळ्यात मोठी गोष्ट की त्यांना राईट आहे कोणाला चूज करायचा कोणाला नाही. देन दे लुक आफ्टर द फॅमिलीज, दे बिल्ड द फॅमिलीज, दे टेक फॉरवर्ड द फॅमिलीज. असं बरेचसे रोल्स आहेत जे फक्त फिमेल्स करू शकतात. मेल्स ॲक्च्युली काही नाही करू शकत. आणि वेन यू मेन्शन्ड अबाउट प्रेइंग मॅन्टिस, आय थिंक बऱ्याचशा इन्सेक्ट्समध्ये किंवा बऱ्याचशा स्पायडर्समध्ये सुद्धा मेल्सचा रोल एग लेईंग झाल्यानंतर किंवा मेटिंग झाल्यानंतर संपलेला असतो. त्यांचं काही त्याच्या पुढे त्यांचं काही कामच नसतं, ते संपतातच त्याच्यानंतर. सो हे इतकं इंटरेस्टिंग आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडे ह्युमन्स एस्पेशली आर so hellbound on talking about all these topics, which I feel की नेचरनी जे दिलेलं आहे ते आपण जर नीट समजून घेतलं तर आपल्याला हेही कळेल की आपल्यामध्ये सुद्धा ह्युमन्समध्ये सुद्धा वुमन्स आर मोर capable in many ways of doing a lot of things in a better way, in a stronger way. And that's why I think आपली सगळ्यांचीच म्हणजे पुरुषांची तर ही प्राईम ड्युटी आहे की फिमेल्सला रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण हे नेचरनीच दिलेलं आहे आणि ते आहे निसर्गात. निसर्गाने हे निसर्गाने हे खूप ठाशीवपणे सांगितलेलं आहे की फिमेल्स आर मोर केपेबल अँड मोर पॉवरफुल इन नेचर. याबद्दल तुला काय वाटतं? कारण बिकॉज आय एम गोइंग टू कम टू द होल फिमेल बिहेवियर लेटर, बट आम्ही युजली ह्युमन्स वेन वी टॉक अबाउट ॲनिमल बिहेवियर वी डोंट कम्पेअर इट विथ ह्युमन्स. बट ह्युमन्स आर ऑल्सो ॲनिमल. या बट ह्युमन्सची सिस्टम खूप वेगळी आहे. ह्युमन्सचं बिहेवियर इज आता इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय अ लॉट ऑफ अदर थिंग्स विच इज नॉट इन द केस ऑफ ॲनिमल्स. सो आम्ही ह्युमन बिहेवियर जरा आम्ही वी ट्राय अँड कीप देम सेपरेट. दरवेळेला जमत नाही कारण का फायनली ऑल ऑफ अस आर ह्युमन्स. आपण ह्युमनसारखा विचार करतो पण म्हणजे आता लिंकिंग द रोल ऑफ फिमेल्स इन ॲनिमल्स आणि लिंकिंग द रोल ऑफ फिमेल्स इन ह्युमन्स वी ट्राय अँड अवॉइड डुईंग इट. पण व्हॉट यू सेड वॉज ॲब्सोल्युटली राईट की फिमेल्सला निसर्गानेच असं बनवलेलं आहे की यु नो फिमेल्स गिव्ह बर्थ आणि म्हणून ट्रेडिशनली फिमेल्स हॅव बीन लुकिंग आफ्टर द किड्स. ॲनिमल्समध्ये पण हे असंच असतं. बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये असं असतं. देर आर व्हेरी नाईस एक्सेप्शन्स टू दिस. पण बऱ्याच फिमेल्समध्ये एस्पेशली पॉलिजिनस सिस्टम्स म्हणजे सिस्टम्स इन विच मेल्स मेट विथ मल्टिपल फिमेल्स, अशा सिस्टम्समध्ये युजली फिमेल्स टेक केअर ऑफ द chicks or babies all by themselves. Yeah, so नक्कीच फिमेल्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि तू स्पायडर्सबद्दल म्हणलास तर एक्झॅक्टली लाईक द प्रेइंग मॅन्टिस, ब्लॅक विडो स्पायडर बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण त्याला विडो का म्हणतात माहिती आहे? कारण काय इमिडिएटली आफ्टर मेटिंग शी बिकम्स अ विडो बिकॉज शी इट्स हर ओन मेट. सो म्हणून त्या ब्लॅक विडो स्पायडर असं म्हणतात. पण लाईक यू सेड की मेल्सचा रोल मेटिंग झाल्यावर युजली संपतो किंवा मग पॉलिजिनस सिस्टम्समध्ये मेल्स ट्राय करतात जितक्या शक्य तितक्या वेगवेगळ्या फिमेल्सशी मेट करणं. आणि म्हणून खूप इंटरेस्टिंगली फिमेल्सला इंजर होऊन चालत नाही. आणि मेल्स इंजर झाले, इमॅजिन कर ना, थोडंसं कुठेतरी एका मेलला लागलं तरी पण ते दुसऱ्या फिमेलबरोबर अजून मेट करू शकतो. पण इन केस ऑफ फिमेल्स जर का तिला लागलं तर इट इज डिरेक्टली गोइंग टू अफेक्ट द बेबीज. म्हणजे तिचं इफेक्ट म्हणजे काय म्हणणार, तिची तिला बेबीजचा
केअर घ्यायला अजून अवघड जाणार आहे, किंवा इट माइट डिरेक्टली अफेक्ट दी एनर्जी दॅट शी पुट्स इन टू दी एग्स. सो फिमेल्सला इंजर होणं इज मोर कॉस्टली दॅन मेल्सला इंजर होणं. सो येस. आता इंटरेस्टिंगली तू ब्लॅक विडो स्पायडरचं नाव घेतलं. देर इज अ बर्ड ऑल्सो विच इज सीन इन आफ्रिका विच इज नेम्ड विडो बर्ड. येस. त्याच्या मागे पण अशीच काही स्टोरी आहे का? नाही ना, त्याच्या मागे अशी स्टोरी नाही आहे. पण विडो बर्ड्सला ना खूप छान शेपूट असते, मोठी शेपूट असते. आणि आता बिकॉज यू स्पोकन अबाउट विडो बर्ड्स, फिमेल्स मेल्सला त्या शेपटीवरनं चूज करतात. आणि त्यांनी एक एक्सपेरिमेंट केली होती. काही मेल्सची शेपूट त्यांनी कापून टाकली. कापून म्हणजे फुल नाही कापली, त्याची लेंथ छोटी गेली. आणि काही मेल्सची शेपूटला अजून वाढवलं, खोटी अजून एक पिसं लावून. तर असं दिसलं की फिमेल्स चोज मेल्स विथ द लॉंगेस्ट टेल्स. अशी खूप छान एक्सपेरिमेंट केलेली आहे. पण या केसेसमध्ये काय होतं माहिती आहे का, म्हणजे आता जर का असं असतं तर मग नेचरनी काय करायला पाहिजे होतं, मेल्सची टेल डेफिनेटली मोठी 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 होत जायला पाहिजे होती, राईट? असंच वाटेल ना आपल्याला की अरे मग काय चाललंय, मग अजून मग म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला येऊन ते थांबले का ती टेल अजून मोठं होणं? कारण काय, अजून मोठी टेल केली तर त्यांना जगणं अवघड जाईल, उडणं अवघड जातं. त्यांना जास्त प्रिडेटर्स खाऊ शकतात, प्रेडेटर्सच्या हातात ते जास्त येऊ शकतात. त्यामुळे मग नॅचरल सिलेक्शन आपण ज्याला म्हणतो, दॅट इज कंटिन्युअसली ऑल्सो ॲक्टिंग अलॉंग विथ व्हॉट वी कॉल सेक्शुअल सिलेक्शन. पण आय थिंक हे थोडं आता जरा आपण किचकट ह्याच्याकडे वळतोय. पण बेसिकली या नाही, किचकट गोष्टी हव्याच आहेत आम्हाला, कारण मला असं नाही, पण तुझ्या ऑडियन्सला किचकट गोष्टी बोर होतील ना. नाही होणार बोर. आमचा जो जंगल एकोसचा ऑडियन्स आहे तो खूप मन लावून सगळे पॉडकास्ट बघतो आणि आम्हाला तशा कमेंट्स आणि मेसेजेस येतात. पीपल आर व्हेरी इंटरेस्टेड इन दिस नॉलेज. कारण काय होतं, आपल्या शाळा कॉलेजेसच्या पुस्तकांच्या सिलेबसमध्ये हे नॉलेज मिळत नाही. अँड बरेचदा सायंटिफिक पेपर्स पुरतं हे नॉलेज लिमिटेड राहतं. सो दॅट्स वाय ह्या पॉडकास्टवरती तुझ्यासारखे गेस्ट येऊन ह्या गोष्टी उलट डिटेलमध्ये बोलल्यावर आम्हाला पण जास्त शिकायला मिळतं, ऑडियन्सला सुद्धा शिकायला मिळतं. सो देर आर नो फिल्टर्स फॉर दॅट. सिन्स वी हॅव ट्रॅव्हल्ड टू आफ्रिका विथ विडो बर्ड्स, आय वुड लाईक टू नो अबाउट युअर जिराफचे स्टडीज फर्स्ट. अच्छा. यू कॅन स्टार्ट फ्रॉम व्हॉट यू डिड अबाउट जिराफ्स. तुझे काय अभ्यास होता, तुझं काय त्याच्यातलं फाइंडिंग होतं, ते सगळं. आता मी थोडंसं अजून आय विल टेक अ स्टेप बॅक आणि मी सांगेन की मी बॅचलर्स, मला माहिती होतं की आता मला वाईल्ड लाईफमध्ये करायचं आहे काहीतरी. सो मी बॅचलर्स इन झुऑलॉजी केलं फ्रॉम गरवारे कॉलेज. आणि त्याच्यानंतर मला ॲनिमल बिहेवियरमध्येच मास्टर्स करायचं होतं, इंटरेस्ट होता. आणि त्यावेळेला इंडियामध्ये काही म्हणजे एवढं काही नव्हतं, मास्टर्स कोर्सेस तर खूप अगदी निवडक होते आणि ॲनिमल बिहेवियर स्पेसिफिक अजून काही नव्हतं. सो मी बाहेर अप्लाय केलं आणि मला युनिव्हर्सिटी ऑफ एक्झिटर मध्ये एक अतिशय सुंदर कोर्स आहे कॉल्ड एव्होल्युशनरी अँड बिहेवियरल इकॉलॉजी. सो तिकडे मी मास्टर्स केलं आणि थ्रू दॅट कोर्स मला माझा मास्टर्सचा प्रोजेक्ट साऊथ आफ्रिकामध्ये जिराफ्सवर करण्याचा चान्स मिळाला. आणि दॅट इज आय ट्रॅव्हल टू साऊथ आफ्रिका टू वर्क ऑन जिराफ्स. इट वॉज मी फील्डवर कमी दिवस होते, जसे 8 आठवडे फील्डवर होते. आणि त्याच्यानंतर कारण की आमचा 1 वर्षाचा कोर्स होता, ज्याच्यामध्ये आम्हाला थिअरी पण शिकायची होती आणि प्रोजेक्ट पण होता. मग इन जिराफ्स, सो जिराफ्स खूप एक इंटरेस्टिंग बिहेवियर दाखवतात. दे स्टे इन ग्रुप्स, पण टू डू दॅट डेली ॲक्टिव्हिटीज ते छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये स्प्लिट होतात. आणि म्हणजे या, आणि ॲट द एंड ऑफ द डे ऑर इन अ कपल ऑफ डेज दे गेट बॅक टुगेदर. सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बिहेवियर. ह्याला म्हणतात फिशन फ्युजन सिस्टम्स. फिशन म्हणजे सेपरेट होतात, परत एकत्र येतात, फ्युजन. आणि आपल्याकडे पण स्पॉटेड डिअर बाय द वे असं बिहेवियर दाखवतात. हो, फिशन फ्युजन बिहेवियर. सो माझा मास्टर्सचा थिसिस ह्याच्यावर होता की मी एक खूप सोपा प्रश्न विचारला होता, डू जिराफ्स हॅव बेस्ट फ्रेंड्स? म्हणजे काय, तर जेव्हा जिराफ्स छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये स्प्लिट होतात तेव्हा ते कुठच्या स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्स बरोबर राहणं प्रिफर करतात का, वॉज माय क्वेश्चन.
आणि हे मी स्टडी करत होते. अच्छा, प्राण्यांमध्ये पण असतं असं? तेच तर मी बघत होते. नाही, फ्रेंड म्हणजे मी आता ते थोडंसं म्हणजे व्हॉट वी कॉल अँथ्रोपोमॉर्फाइज, म्हणजे काय ते फ्रेंडशिप इज अ व्हेरी ह्युमन टर्म. म्हणूनच मी मगाशी म्हणले की आम्ही युजली अवॉइड करतो ह्युमन्स आणि यांना प्राण्यांना एकत्र आणणं. म्हणजे टू थिंक इन ह्युमन टर्म्स. फ्रेंडशिप इज अ व्हेरी ह्युमन टर्म. पण मी ते आय फ्रेम्ड द क्वेश्चन दॅट वे की डू जिराफ्स हॅव बेस्ट फ्रेंड्स, म्हणजे काय तर ते कुठच्या स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल्स बरोबर राहणं प्रिफर करतात का. सो माझ्याकडे त्यावेळेला मास्टर्स प्रोजेक्ट आणि 8 आठवडे मी फील्डवर होते. लाईक आय सेड, जोहान्सबर्गच्या जवळ एक लॉस्कॉप डॅम नेचर रिझर्व म्हणून एक नेचर रिझर्व आहे, तिकडे होते. तर पहिले 6 आठवडे तर आमचं ना, म्हणजे यू वोंट बिलीव्ह दिस, पण आम्हाला जिराफ हे दिसत होते पण दिसत नव्हते. म्हणजे आता काय होतं की आता या स्टडीसाठी जिराफ कसा नाही दिसत? एक्झॅक्टली राईट. सो या स्टडीसाठी ना आम्हाला इंडिव्हिज्युअल्स ओळखणं खूप महत्वाचं होतं. कारण काय बेस्ट फ्रेंड म्हणजे काय, आम्हाला बघायला लागत होतं की कुठचे जिराफ एकत्र राहत आहेत, एकत्र दिसत आहेत. आणि जिराफमध्ये इट म्हणजे वी हॅड एक्सपेक्टेड इट टू बी प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड. कारण काय जिराफच्या अंगावरचे जे पॅचेस असतात दोज आर युनिक टू एव्हरी इंडिव्हिज्युअल. म्हणून जस्ट लाईक टायगर्स एक्झॅक्टली. म्हणून आम्हाला काय करायचं होतं, फक्त वेगवेगळ्या अँगलनी फोटो घ्यायचे होते आणि ओळखायचं होतं की कुठचा जिराफ एकत्र दिसत आहेत. आणि पहिले लाईक लिटरली मी सांगते ऑलमोस्ट 5 ते 6 आठवडे आम्हाला जिराफ माहिती होतं तिकडे आहेत, पण पुढे इतकी झाडं असायची की आयदर त्यांची फक्त मान आणि तोंड नाही तर पाय एवढंच दिसायचं. मी फोटो देईन ह्याचे, पण फक्त म्हणजे लिटरली फक्त एवढंच दिसायचं. आणि मी मग कन्फ्युज की आता करायचं काय. मग त्यामुळे पण आम्हाला नंतर आम्ही वेगवेगळ्या युक्त्या केल्या. गाडीतनं खाली उतरल्यावर जिराफ्स वर व्हेरी शाय, ते पळून जायचे. आणि आपलं बिहेवियर पण आपल्या प्रेझेन्समुळे त्यांचं बिहेवियर अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. सो पण आम्ही कसं जरी करून वी गॉट इनफ डेटा टू जस्ट फिनिश द मास्टर्स प्रोजेक्ट. आणि आम्हाला असं दिसलं की व्हेरी ऑब्व्हियसली आई आणि त्याचं बेबी युजली एकत्रच दिसतात, म्हणजे ऑलवेज टुगेदर. मेल्स जे होते दे प्रिफर्ड बिईंग अलोन. मेल्स युजली आम्हाला एकटे एकटे दिसायचे. आणि त्यांच्यामध्ये ना नर्सरी ग्रुप्स म्हणून असतं ते आम्हाला बऱ्याच वेळा दिसले. म्हणजे काय 5-6 फिमेल जिराफ्स एकत्र यायचे आणि विथ देअर किड्स एकत्र यायचे. आणि दे यूज टू बी टुगेदर जेव्हा वेन दे यूज टू स्प्लिट इन टू स्मॉलर ग्रुप्स. पण आणि असे नर्सरी ग्रुप्स का, कारण काय ते जे फिमेल्स असायच्या त्या एकमेकांना आपली पिल्लांची काळजी घ्यायला मदत करायच्या. आणि ज्या थोड्याशा मोठ्या फिमेल्स असायच्या म्हणजे सब अडल्ट्स, आपल्या याच्यामध्ये मे बी टीनेज टू पुट इट इन ह्युमन टर्म्स, तर त्या ज्या फिमेल्स असायच्या त्यांना एक्सपिरियन्स मिळतो पिल्लांची काळजी घ्यायचा. सो या सगळ्या खूप वेगवेगळ्या डायनामिक्स सगळ्याच फॅमिली ग्रुप्समध्ये चालू असतो. हे सिमिलर बिहेवियर एलिफंट्समध्ये पण बघा. हो आहे, नर्सरी ग्रुप्स असतात एलिफंट्समध्ये पण. इंटरेस्टिंगली जिराफवरनं मला तुझं आणखी एक खूप इंटरेस्टिंग काम आठवत आहे, जे कॉलेजच्या वेळेला आपण बरेचदा, कॉलेज नंतर ॲक्च्युली बरेचदा तुझे फोटोज किंवा व्हिडिओजवरनं आय यूज टू गेट व्हेरी क्युरियस अबाउट मिरकॅट्स. सो मिरकॅट्सला एकतर मराठी नाव आहे का, आणि आहे तर काय, आणि काय प्राणी आहे हा, इतका इंटरेस्टिंग प्राणी आहे. म्हणजे एव्हर सिन्स आय हॅव सीन वेन आय वॉज किड लायन किंग बघितल्यापासनं ते तू जेव्हा त्याचा अभ्यास करत होतीस तेव्हापासनं मला अशी खूप इच्छा आहे की हा प्राणी पाळावा. इतका तो इंटरेस्टिंग प्राणी आहे. काय आहे, काय, व्हॉट इज मिरकॅट्स अँड वाय आर दे सो अडॉरेबल और वाय आर दे सो फ्रेंडली विथ ह्युमन्स? व्हॉट इज इट, व्हॉट इज गोइंग ऑन विथ मिरकॅट्स? ओके, सो माझा मास्टर्स संपलं आणि मला PhD तर करायचीच होती. पण स्टील आय थॉट आय वॉज नॉट रेडी टू डू अ PhD. माझ्या मास्टर्समध्ये ना माझ्याहून खूप मोठी मोठी माझे क्लासमेट्स होते. म्हणजे त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की थोडासा त्यांनी वर्क एक्सपिरियन्स घेतलेलाच असतो. आपल्याकडे कसं एज्युकेशन म्हणजे आपण जे शिकत जातो ते एकदम शिकल्यानंतरच कामाला लागतो. तिकडे तसं नाही आहे. तिकडे मध्ये म्हणजे माझ्याहून एक्सपिरियन्स असणारी आणि माझ्याहून मोठी असे माझे क्लासमेट्स होते. तर मला असं वाटत होतं की बिफॉर माय PhD मला अजून एक्सपिरियन्स हवा आहे
म्हणजे जो मला PhD साठी मदत करेल. म्हणून मी कालाहारी मीरकॅट प्रोजेक्ट म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजचा प्रोजेक्ट आहे, तिकडे अप्लाय केलं. आणि थ्रू द कालाहारी मीरकॅट प्रोजेक्ट मला साऊथ आफ्रिकेलाच कालाहारी डेझर्टमध्ये मीरकॅट्सवर जाऊन 1 वर्ष काम करण्याचा चान्स मिळाला. मला आठवतंय मी तुला म्हटलंही होतं की यातले काही घेऊन ये. हो हो हो, तू म्हणतस एक नाही, मी असं नाही आणू शकत बाबा, सॉरी. पण येस, ते फ्रेंडली. आता प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे, कारण काय त्यावेळेला प्रोजेक्टला 15 ते 20 वर्ष झालेली होती. म्हणजे आता तो अजून चालू आहे बाय द वे. सो आता तर अजून यालाच 15 वर्ष झाली आता मी तिकडे जाऊन. पण सो म्हणजे त्या प्रोजेक्टवर ॲक्च्युली वाईल्ड मीरकॅट्स आहेत. म्हणजे जरी ते आमच्या डोक्यावर येऊन बसायचे लिटरली, तरी पण ते वाईल्ड मीरकॅट्स आहेत. पण देर इज समथिंग कॉल्ड हॅबिच्युएशन वाईल स्टडींग ॲनिमल बिहेवियर. हॅबिच्युएशन म्हणजे काय, तर आपण जेव्हा कुठच्या प्राण्यावरती आपल्याला डेटा कलेक्ट करायचा असतो आणि जर का त्या प्राण्याच्या खूप जवळ जायची गरज आपल्याला असेल, तर आपल्या प्रेझेन्समुळे त्या प्राण्याचं बिहेवियर बदललं नाही पाहिजे, राईट. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपण त्या प्राण्याला आपली सवय होणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड हॅबिच्युएशन. म्हणजे त्या प्रोजेक्टवरच्या त्या मीरकॅट्सला इतकं हॅबिच्युएट केलेलं होतं की दे डिडंट केअर अबाउट आर प्रेझेन्स. म्हणजे ते आपले दिनचर्या त्यांची चालू असायची आणि आम्ही तिकडे राहून फक्त डेटा कलेक्ट करायचो. याच्यासाठी आम्हाला स्पेशल वेळ पण दिलेला असायचा की जे नवीन पप्स येत आहेत ते बाहेर आले, म्हणजे जेव्हा ते त्यांच्या बरोबरनं फर्स्ट टाइम बाहेर येतात तेव्हा ते माणसाला बघतात, आम्हाला बघायचे. त्यामुळे मग असं करून ना ते हॅबिच्युएट झालेले मीरकॅट्स होते. अजून एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आमच्याकडे प्रत्येकाकडे एक हॅबिच्युएशन कॉल होता. इट वेंट समथिंग लाईक. त्यामुळे मग आम्हाला दरवेळेला मीरकॅटच्या जवळ जाताना किंवा ते बरोबरनं बाहेर आल्यावर वी हॅड टू मेक दिस कॉल. त्यामुळे जर का आम्ही गेलो आणि जर का आणि कोणी वेगळं गेलं मीरकॅटकडे तर खूप फरक पडेल. पण नाव आता तू तो कॉल रिव्हील केलं होतं, तिकडे कोण जाणार आहे. आणि येस, फक्त हॅबिच्युएशन कॉलच नाही, पण अजून बऱ्याच गोष्टी असतात. द वे वी वॉक, म्हणजे आमची जी बॅग असायची ती पण बाय द वे आमच्या सगळ्यांची बॅग पण सेम होती. जस्ट टू मेक शुअर की मीरकॅट्स कुठेतरी भडक हिरव्या रंगाला वगैरे असं घाबरत आहेत. आमच्या सगळ्यांच्या बॅग्स पण सेम असायच्या तेव्हा. सो ह्याची सगळ्याची काळजी घेतलेली असायची. आणि इवन BBCची लोक यायची तिकडे, खूप तिकडे डॉक्युमेंटरी शूटिंग वगैरे व्हायचं. तर इवन दे वर नॉट अलाउड टू गो टू द मीरकॅट्स अलोन. आमच्यापैकी एक कोणीतरी जायचंच त्यांच्याबरोबर. सो येस. आणि परत मीरकॅट ही मांजर नाही. बऱ्याच लोकांना वाटतं बिकॉज इट इज कॉल्ड मीरकॅट, ती मांजर असते, तर ही मांजर नाही. इट इज अ काइंड ऑफ मंगूस असतात मीरकॅट्स. आणि आपल्याकडे जे युजली मंगूस दिसतात ते इतक्या मोठ्या ग्रुप्समध्ये राहत नाहीत. फॅमिली ग्रुप्स असतात त्यांचे छोटे छोटे. पण हे मीरकॅट्स मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये राहतात. 30 पर्यंत वगैरे पण त्यांचे ग्रुप साईज जाऊ शकतो. आणि ऑल ऑफ देम आर रिलेटेड इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे बहिणी, युजली बहिणींचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये भाऊ पण असतात, असं नाही की भाऊ नसतात. आणि मग त्यांची पिल्लं आणि असा तो एक ग्रुप बनलेला असतो. पण व्हेरी इंटरेस्टिंगली ना, मीरकॅटच्या ग्रुपमध्ये क्वीन फिमेल असते, जिच्या अवतीभोवती सगळं काही फिरतं. वी यूज टू कॉल दिस फिमेल अ डॉमिनंट फिमेल, क्वीन फिमेल. आणि तिने फाईट करून तिची पोझिशन मिळवलेली असते. आणि आय थिंक दॅट इज वाय इट इज मीरकॅट्स आर सो इंटरेस्टिंग टू वर्क ऑन. आणि म्हणून अजून 30 वर्ष झाली तरी पण अजून इतके क्वेश्चन्स आहेत मीरकॅट्सवर आन्सर करायला की ते अजून चालू आहे. व्हॉट वॉज युअर इंटरेस्टिंग इंटरॅक्शन विथ मीरकॅट? मेनी. द फर्स्ट टाइम म्हणजे like one encounter that you can't forget. Yes, absolutely. So मीरकॅट्स ना एक खूप इंटरेस्टिंग बिहेवियर शो करतात. ते जेव्हा खाणं शोधायला बाहेर पडतात तेव्हा ते सँड असते. कालाहारी इज अ डेझर्ट. सो सँड खोदून त्याच्यातनं स्कॉर्पियन्स वगैरे असं शोधून, कधी कधी लिझर्ड्स पण मिळायचे त्यांना, गेकोज छोट्या छोट्या खालती. तर हे दे फीस्ट ऑन इट. आणि ते असे सगळेजण अख्खाच्या अख्खा ग्रुप एका दिशेने चालायला निघतो. पण
या अख्ख्या ग्रुपमधला 1 किंवा 2 मीरकॅट्स डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द ग्रुप आर ऑलवेज ऑन गार्ड. म्हणजे काय तर ते आजूबाजूचा सगळ्यात हायेस्ट पॉइंट शोधायचे आणि तिकडे वरती उभं राहून असं वर बघून फक्त कुठचा प्रिडेटर आहे का, आकाशात कोणी रॅप्टर्स आहेत का, खालती कुठे साप आहेत का, हे सगळं बघायला जायचं. तर सो हे असं चालू असताना एकदा एक म्हणजे द फर्स्ट टाइम ॲक्च्युली एक मीरकॅट माझ्या डोक्यावर येऊन बसला. कारण काय लाईक आय सेड की ते आपल्याला इतके हॅबिच्युएट झालेले असतात की त्यांना काही फरक पडत नाही. जर का आजूबाजूला काही कुठे उंच झाड वगैरे नसेल तर मग ते आमच्या डोक्यावर येऊन बसायचं. तर द फर्स्ट टाइम मीरकॅट माझ्या डोक्यावर येऊन बसला. आय थिंक दॅट वॉज अनफर्गेटेबल. खूप छान एक्सपिरियन्स होता तो. आणि नंतर काय मग हे कॉमन झालं. पण येस, द फर्स्ट टाइम आय थिंक दॅट वॉज व्हेरी But was it any way threatening for you, or Not was at it any all. way intimidating for you कि बाबा एक wild species of animal is just okay with my presence and just using my body to observe things around? Was it any way? Why I'm asking this is बरेचदा वाईल्ड ॲनिमल्स म्हटल्यानंतर लोकांच्या मनात पहिली भीती येते की अरे वाईल्ड ॲनिमल्सच्या आजूबाजूला कसं राहायचं. तर मला वाय एम आस्किंग यू दिस इज आय एम क्युरियस टू नो की वाईल्ड मेरकॅट्स ते अशा वेळेला काही वेळेला चावत पण असतील. आय एम शुअर दे मस्ट बी बायटिंग ह्युमन्स किंवा असं काहीतरी त्यांचं बिहेवियरमध्ये असेल. हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू मेक देम कम्फर्टेबल अँड देन बी ओके विथ यू अँड देन यू रिअलाइज की अरे खरं तर आपण दुश्मन नाही होत त्यांचे आणि ते पण आपल्याला तसं बघत नाही. मला असं वाटतं ना की वाईल्ड ॲनिमल्स जर का आपण त्यांना काही केलं नाही तर ते आपल्याला काहीही करणार नाहीत, राईट. आणि हे मीरकॅट्स वर तर नॉट डेंजरस ॲट ऑल. त्या काय आम्हाला चावायला वगैरे कधी यायचं नाही. पण इन एनी केस साप म्हणलो आपण तर युजली भीती वाटते सगळ्यांना. पण लाईक आय सेड मला असं वाटतं की आपण जर का त्यांना काही केलं नाही, वी जस्ट लेट देम बी, तर दे विल लेट अस बी. आता कालाहारीमध्येच मी पहिले 3 महिने मला कॅरव्हॅन मिळाली होती एक राहायला. सो फर्स्ट 3 months आय वॉज स्टेइंग इन अ कॅरव्हॅन. आणि माझ्या कॅरव्हॅनच्या बाहेरच लगेच एक मोठा खड्डा म्हणजे होल होतं. तिकडे एक केप कोब्रा राहायचा. पण म्हणजे मला फक्त सांगितलं होतं की डोंट वरी, तो तुला काही करणार नाही, इट वोंट डू एनिथिंग टू यू. फक्त जाताना जस्ट मेक शुअर दॅट यू आर नॉट स्टॅम्पिंग ऑन इट. म्हणून मग असे पाय असे थप 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 मारत मारत फक्त कॅरव्हॅनमध्ये जा. म्हणजे ओके. आणि मी तसं केलं. मला तो कधी दिसला पण नाहीये. म्हणजे मी 3 महिन्यात लिटरली बाहेर राहत होता पण मला तो कधीही दिसला नाही. म्हणजे इफ यू जस्ट लेट देम बी, दे आर गोइंग टू लेट यू बी. त्यांना काय हाऊस नाही आहे तुम्हाला येऊन चावायची, राईट. किंवा ते काही करणार नाही. सो पण येस ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की आपण आपलं म्हणजे त्यांच्यापासून आपण पण आपला डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. वी हॅव टू रिस्पेक्ट देम एज वेल, राईट. मी कधी त्याला बघायला म्हणजे मी खोदून उगाच कधी त्या होलमध्ये काही काठी घालून वगैरे पण गेले नाही. कारण काय त्याला कशाला त्रास द्यायचा, राईट. ते केलं असतं तर कदाचित आला असतं तो. पण आम्ही बोथ ऑफ अस वर जस्ट माइंडिंग आवर ओन बिझनेस. आणि या दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग व्हॉट यू सेड राईट नाव. कारण बरेचदा आजकाल खूप न्यूज येत आहेत, सोशल मीडियावरती खूप गोष्टी व्हायरल होत आहेत की जंगल सफारीजमध्ये लोक आजकाल वाघ दिसल्यानंतर लिटरली इतके जवळ जायचा प्रयत्न करतायत आणि काही व्हिडिओज सुद्धा व्हायरल झालेत. इट्स सॅड टू सी ऑल दॅट आणि इन अ वे डिसअपॉइंटिंग ऑल्सो. कारण त्यामुळे वाईल्ड लाईफ टुरिझम किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पण नाव बऱ्यापैकी खराब होत आहे की तुम्हाला लक्ष देता येत नाही का. पण ॲक्च्युली इट्स टुरिस्ट लाईक this who really, or even wildlife photographers, I've seen some wildlife photographers who really want to go very close to a tiger or any animal. काय म्हणजे मला एक्सरे काढायचा असतो एवढंच बाकी राहिलेलं असतं त्यांचं की इतके जवळ जातात ते. आणि मग ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होतो काहीतरी किंवा मग ॲग्रेशन दिसतं. काझीरंगाचा आत्ता एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला ज्यामध्ये त्या I think the female tourist fell down and then she attacked. So now if you fall down on their territory आणि जर ती 6 गाड्यांमुळे ऑलरेडी थ्रेटन्ड आहे तर ऑब्व्हियसली शी इज गोइंग टू रिॲक्ट.
अँड देन यू कॅन्ट ब्लेम हर फॉर रिॲक्टिंग बिकॉज यू आर इन हर हाऊस आणि यू आर लुझिंग युअर ओन you're losing the boundaries. You're not respecting the boundaries. That is why I asked you. तो तू जेव्हा या मिरकॅटचा अभ्यास करत होती तेव्हा हा अभ्यास करत असताना असे काही इंटरेस्टिंग इतर ॲनिमल्स बरोबर एन्काउंटर्स झाले का की जे मिरकॅट्सला प्रे म्हणून बघतात? ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट बऱ्याच वेळा असं आम्हाला दिसलं, सापांबरोबर बऱ्याच वेळा हे इंटरॅक्शन्स व्हायचे मीरकॅटचे. आणि माझ्याकडे एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तो पण मी शेअर करेन. पण साप जेव्हा दिसतो ना, सो मीरकॅटचं पहिलं हे काय असतं की जेव्हा कुठचा प्रिडेटर असतो तेव्हा दे रश इन टू देअर बरोज देअर, किंवा जे आजूबाजूला जे कुठचं त्यांना होल दिसेल, कारण का ते खाणं शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडलेले असतात, जे कुठचं आजूबाजूला होल दिसेल त्याच्या ते आतमध्ये जाऊन लपून बसतात. दॅट इज देअर फर्स्ट इन्स्टिंक्ट. पण जेव्हा साप त्यांना दिसतो तेव्हा ते आतमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण का नाही तर साप पण जाईल ना त्यांच्या आतमध्ये, त्या सापाला त्या बरोमध्ये जाता येईल. सो दे शो अ व्हेरी इंटरेस्टिंग बिहेवियर कॉल्ड मॉबिंग. म्हणजे जेव्हा साप दिसतो तेव्हा सगळेजण ते मीरकॅट्स एकत्र येतात आणि टेल त्यांची अशी वर जाते, त्यांचा बॉडी पॉस्चरच चेंज होऊन जातं एकदम, आणि दे ट्राय अँड टेल द साप की नो, स्टे अवे, आम्ही एवढे सगळेजण आहोत, स्टे अवे, आमच्या मागे येऊ नकोस. तर हे काही माझे एन्काउंटर झाले जे खूप इंटरेस्टिंग होते. पण जर का बर्ड ऑफ प्रे म्हणजे जर का पक्षी त्यांना कुठचा दिसला झाडावर बसलेला किंवा आकाशात उडताना, तर मग हे जे आपले गार्ड्स असतात जे झाडावरती चढून किंवा सगळ्यात हायेस्ट पॉईंटवरती चढून बघत असतात सगळीकडे, तो एक अलार्म कॉल देतो. त्यांचा अलार्म कॉल पण एक खूप स्पेसिफिक असतो मीरकॅटचा. तो अलार्म कॉल दिल्यावर सगळे मीरकॅट्स सगळ्या जवळच्या बरोमध्ये आत जाऊन. तुला काढता येतो तो? नाही ना, सॉरी. पण मी बघते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे का. पण मग सगळे मीरकॅट्स बरोमध्ये जाऊन बसणार. सो येस, सो असे प्रिडेटर्स बरोबरचे अनुभव होते. आणि एका मीरकॅटला आता एक साप चावलेला होता आणि इट समहाव सर्वाइव्ड. आणि बीबीसीने हे रेकॉर्ड केले आहे, त्या मीरकॅटची जर्नी कुठेतरी आहे डॉक्युमेंटरी, मी शेअर करेन लिंक. पण त्या मीरकॅटची जर्नी लक्कीली त्या बीबीसीवाल्या तेव्हा होते तिकडे आणि तो साप त्याला चावला. आणि माझ्या मते तो जो साप चावलेला मीरकॅट होता तो इट गॉट अ व्हेरी गुड पोझिशन इन द ग्रुप लेटर ऑन. म्हणजे तो डॉमिनंट मेल झाला त्या ग्रुपचा, वेगळ्या ग्रुपचा. सो दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी प्रिडेटर आणि मीरकॅटचा इंटरॅक्शन बद्दल. पण ना अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मी इकडे मला सांगावीशी वाटते. ड्रॉंगोज तर माहिती आहेत, राईट? आणि ड्रॉंगोज आफ्रिकामध्ये पण आहेत, व्हेरी सिमिलर सिस्टम्स. आणि ड्रॉंगोज ना मिमिक्स असतात, म्हणजे ते दुसऱ्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतात. ओके. आणि ॲट द सेम टाइम ड्रॉंगोज आणि मीरकॅट्स मध्ये खूप इंटरेस्टिंग हे झालेलं असतं. काय, ड्रॉंगोज हेल्प मीरकॅट्स बेसिकली. सिम्बायोटिक नाही, कारण का सिम्बायोटिक आता ह्याला नाही सिम्बायोटिक म्हणू शकतो, कारण काय यू विल गेट टू नो व्हाय आफ्टर आय टेल यू द स्टोरी. पण सिम्बायोसिस इज युजली वेन दोन्ही पार्टीज एकमेकांना मदत करतात. आणि इकडे ड्रॉंगोज आर हेल्पिंग मीरकॅट्स बाय गिव्हिंग आउट अलार्म कॉल्स. म्हणजे ड्रॉंगोज जर का झाडावर बसलेले असले आणि जर का त्यांना कुठचा बर्ड ऑफ प्रे दिसला तर एक पटकन अलार्म कॉल देतात, ज्याच्यामुळे मीरकॅट्सला कळतं की अरे इट्स डेंजरस, आणि ते बरोमध्ये परत जातात. त्यामुळे ड्रॉंगोज ऑल्सो ॲक्ट ॲज मीरकॅटचे गार्ड्स. पण ॲट द सेम टाइम लाईक आय सेड, ड्रॉंगोज आर मिमिक्स. या कधी कधी ड्रॉंगोज रॅप्टरचा आवाज काढतात, ज्याच्यामुळे मीरकॅट्सला वाटतं की रॅप्टर जवळ आहे आणि ते पळून जातात. असंच कधी कधी ड्रॉंगोज खोटा अलार्म कॉल देतात, म्हणजे नाहीये काही आकाशात पण तरी पण ते अलार्म कॉल देणार, ज्याच्यामुळे परत मीरकॅटला वाटतं बापरे बर्ड ऑफ प्रे, आणि ते पळून जातात. तर ते असं का, तर जेव्हा मीरकॅटला एखादा मस्त स्कॉर्पियन वगैरे असं मिलिपीड वगैरे असं काहीतरी छान खाणं मिळालेलं असतं, तेव्हा ड्रॉंगोज वॉन्ट टू स्टील दॅट.
म्हणून जर का त्यांनी अलार्म कॉल दिला, जर का मीरकाट्सला थ्रेटनिंग वाटलं, तर दे जस्ट ड्रॉप देअर फूड आणि गो अँड हाईड इन द बरो. आणि मग द ड्रॉंगोज कम बॅक आणि फीस्ट ऑन द आणि इट द नाईसली फाउंड प्रे. याला म्हणतात क्लेप्टोपॅरासाइटिझम. पण हे रॅकेट टेल ड्रॉंगोज आर व्हेरी गुड मिमिक्स आपल्याकडे मिळणारे. सो दिस इज अगेन, याच्यावरती पण डॉक्युमेंटरीज आहेत. म्हणजे हे पण लोकांनी फिल्म केलेलं आहे, क्लेप्टोपॅरासाइटिझम इन ड्रॉंगोज अँड मीरकॅट्स. तर आता म्हणून मी म्हणले की मला माहित नाही हे सिम्बायोसिस म्हणायचं का काय म्हणायचं. इट्स कॉल्ड क्लेप्टोपॅरासाइटिझम. अजून अशा काय सिमिलॅरिटीज आहेत इंडियन फॉरेस्ट आणि बायोडायव्हर्सिटी आणि आफ्रिकन याच्यात? सिन्स यू वर्क देअर फॉर अ लॉंग टाइम, आय वुड लाईक टू नो दॅट. एक वर्ष. सो यू एक वर्ष फील्डवर घालवलायस ना तू, असं नाही की सुट्ट्या करते. ऍक्च्युली मला ना आत्ता 6-7 महिन्यांपूर्वीच एक मैत्रीण आहे, तिने विचारलं की मी साऊथ आफ्रिकाला ट्रॅव्हल करते, तू गेलीस ना, काय तिकडे खरंच खूप एवढं डेंजरस आहे का? म्हणजे आम्ही खूप ऐकलंय की खूप डेंजरस आहे, खूप डेंजरस आहे, खूप चोऱ्या होतात. तुला म्हणजे खरंच आहे का? तू तर 1 वर्ष राहिलेस. मला नाही माहिती, मी काय सिटीमध्ये राहत होते. मी बोत्सवाना आणि साऊथ आफ्रिकाच्या बॉर्डरवर इन द मिडल ऑफ नोवेअर राहत होते. आय हॅव नो आयडिया साऊथ आफ्रिका ऍक्च्युली डेंजरस आहे का नाही आहे, मला नाही माहिती. सो येस, दॅट वॉज. बरपणचा प्रश्न काय होता? जंगलाबाबतीत किंवा बायोडायव्हर्सिटी सिमिलर आहे का? सो सिमिलर आहे, कारण काय ट्रॉपिक्समध्ये हे होतं. आणि याच्या आधी साऊथ आफ्रिका आणि इंडियावर टुगेदर गोंडवाना लँडच्या वेळेला आपण जे म्हणतो ते, नंतर ते सेपरेट झाले. सिमिलर आहे. लायन्स आफ्रिकामध्ये मिळतात, इंडियामध्ये मिळतात, राईट? पण त्यांच्याकडे वाघ नाही मिळत. सो वाघ बघायला इंडियात या. सो पण आता ड्रॉंगोज ट्रॉपिक्समध्ये मिळतात ना. सो येस, सिमिलॅरिटी तर नक्कीच आहे. त्यांच्याकडे पण सवानाज आहेत, आपल्याकडे पण ग्रासलँड आहेत आपले. सो येस, सिमिलॅरिटीज. सो इवन ॲनिमल बिहेवियर बऱ्यापैकी सिमिलर आहे. Behavior, animals can be very similar. Okay, but the behavior is different. Behavior will also be similar. म्हणजे जेव्हा स्पीशीज असतात तेव्हा, म्हणजे आता मी असं नाही म्हणणार की आफ्रिकन लायन्सचं बिहेवियर इज व्हेरी डिफरंट फ्रॉम एशियाटिक लायन्स, असं नाही. आता ऑब्व्हियसली ओव्हर टाईम त्यांचा प्रे बदललेला असेल, त्यांना किती जागा लागते, मे बी होम रेंज साईज जो आपण म्हणतो ते बदललेलं असेल. तर मे बी त्यांचं द नंबर ऑफ कप्स दे हॅव बदल, मला नाही माहिती ॲक्च्युली, बघायला लागेल. कप्स दे हॅव जरा बघायला लागेल की सिमिलर आहे नाही आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ॲनिमल बिहेवियर मध्ये बदलू शकतं. चित्ता सर्वाईव्ह होतील आपल्याकडे, काय वाटतं? खूपच कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे, खूपच कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे. पण वेल, डिरेक्टली आफ्रिकन चिताजला इकडे आणण्यापेक्षा आणि मे बी अजून गुजरातमध्ये जे इनब्रीडिंग होत आहे लायन्सचं, तेच कदाचित कमी करायला, म्हणून मे बी दे शुड हॅव ट्राईड टू गेट लायन्स इन कोलम. म्हणजे लाईक आय सेड, खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. कारण काय, देर आर डिफरंट स्कूल्स ऑफ थॉट्स आणि इकॉलॉजिस्ट फील की इट इज नॉट अ गुड आयडिया टू गेट चीताज हिअर. पण कारण काय, तसं मला पेंग्विन बद्दल पण वाटतं. ऑफकोर्स पेंग्विन्स तर आर नॉट मेंट टू बी एनिवेअर एल्स, राईट? जिकडे आहेत तिकडे राहू देत पेंग्विन्सला. तर या चीताज आता बघूया किती त्यांना काय होतं पुढे. नाव कमिंग टू इंडिया, तुला पाली आणि सरड्यांची फार आवड आहे मला. मग कशाला अभ्यास केला त्यांच्या बाबतीत? सो आय वुड लाईक टू नो, तुझा जो पेनिन्सुलर रॉक लिझर्डचा जो एक अभ्यास आहे त्याबद्दल, त्यांच्या बिहेवियर बद्दल, आणि वाय इज इट इम्पॉर्टंट टू स्टडी दिस लिझर्ड्स अँड गेकोज ॲज वेल? बिकॉज बरेचदा आता इन्सेक्ट्स बद्दल आम्ही बोललोय किंवा इतर प्राण्यांच्या बिहेवियर बद्दल बोललोय, जे तर इम्पॉर्टंट आहेतच, कळतंच. छोटे छोटे प्राणी आहेत. रेप्टाईल्समध्ये पण खूप स्पेशीज आहेत. पण जेव्हा लिझर्ड्स आणि गेकोजचा विषय येतो तेव्हा आय स्टील फील अजून खूप कमी काम झालंय, किंवा अजून खूप कमी स्पेशीज माहिती आहेत आपल्याला. कारण बऱ्यापैकी सिमिलर दिसणारे आहेत, कॅमोफ्लॅज बरेच जण करतात, त्यामुळे
कळत नाही नक्की कसा आहे, कोण आहे, असं पण होत असेल. सो हे त्याबद्दल पेनिन्सुलर रॉक लिझर्ड बद्दल सांग आणि इन जनरल लिझर्ड फॅमिली किंवा गेको फॅमिली बद्दल. राईट. सो मी जेव्हा कालाहारीमध्ये माझा प्रोजेक्ट संपला त्यावेळेला मला ऑफकोर्स मी आता जास्त सांगितलं की फिमेल्सचं किती महत्त्व असतं या मीरकॅट्समध्ये. बाय द वे अजून काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत मीरकॅट्सबद्दल ज्या मी नंतर सांगते इन फिमेल्स, ते मी नंतर सांगते. पण आता आधी ह्या लिझर्डचं सरड्यांचं हे पूर्ण करूया. तर मी आत्ताच सांगितलं की किती इंटरेस्टिंग बिहेवियर असतं फिमेल्सचं इन मीरकॅट्स. त्याच्यामधनं ना मला फिमेल बिहेवियरबद्दल खूप उत्सुकता ऑलरेडी निर्माण झालेली होती. त्यामुळे मला माझी PhD ना फिमेल्सच्या अवतीभोवती म्हणजे फिमेल बिहेवियरच्या वरती इन ॲनिमल्स करायची होती. कारण काय आपल्याकडे मेल्सवर खूप काम झालेलं आहे. मेल्स म्हणजे मेल्स दिसतात ना, मेल्स पिकॉक, मोर बघितला आपण, सगळ्यांच्या मोर लगेच दिसतो. पण फिमेल्समध्ये काय चाललंय माहित नाही. कोकिळ इतका सुंदर गातो पण कोकिळा खूप वेगळी दिसते. ती काय गात नाही म्हणजे ती असा कॉल देत नाही ती. पण मग आपल्याला हे माहिती आहे की मेल्स आर बिगर आणि व्हॉट वी कॉल एक्झॅजरेटेड कॅरेक्टर्स, म्हणजे हे जे उठून दिसणारे कॅरेक्टर्स आहेत हे मेल्समध्ये असतात. फिमेल्समध्ये आपल्याला नाही दिसत. तर फिमेल्समध्ये काय चाललंय हे मला ह्याचा अभ्यास करायचा होता. सो मी IISc बँगलोरला अप्लाय केलं फॉर अ PhD ॲट द डिपार्टमेंट कॉल्ड सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस. आणि जेव्हा मी तिकडे PhD चालू केली तेव्हा मला ना थोडंसं त्यावेळेला मला मीरकॅटवरच PhD करायची होती. कारण काय इट वॉज द सिस्टम इज सो एक्साइटिंग. आणि माझी सुपरवायझर पण शी इज व्हेरी स्वीट. तिने पण म्हणलं तर हो ऑफकोर्स करूया ना मीरकॅटवर PhD. पण ना तिकडे मला एक कळलं की लॉजिस्टिकली ते जरा अवघड होतं. म्हणजे इंडियामधनं मीरकॅटचा अभ्यास करणं आणि कोलॅबरेटिंग विथ केम्ब्रिज प्रोजेक्ट हे सगळं ना जरा लॉजिस्टिकली अवघड होतं. आणि हे जर का मी करायला गेले असते तर थोडासा अजून वेळ लागला असता मला माझी PhD संपवायला. पण मग मी थोडा विचार केला आणि माझ्या लॅबमध्ये म्हणजे माझ्या गाईडचा डॉक्टर कविता ईश्वरन माझ्या गाईडचं नाव, त्यांचा ना ऑलरेडी आंध्र प्रदेशच्या ऋषी व्हॅली स्कूलमध्ये या लिझर्ड्सवरती काम चालू होतं. ते मेल बिहेवियरवरती काम करत होते. कारण काय ऑफकोर्स या लिझर्डचे मेल्स जे आहेत दे ह्यूज, म्हणजे ऑलमोस्ट डबल असतात ते फिमेल्सपेक्षा. आणि त्या ब्राईट इन कलर, दे आर ऑरेंज अँड येलो, ते कलर चेंज करतात. आणि इट इज व्हेरी डिस्टिंक्टली सीन विदिन सेकंड्स दे कॅन चेंज द कलर्स. आणि फिमेल्स ऑन दी अदर हँड खूप छोट्या, ड्रॅब आणि म्हणजे कॅमोफ्लॅजिंग सो वेल विथ देअर रॉक कलर अशा असतात. तर लॅबमध्ये काम चाललं होतं मेल्सचं. पण मी म्हणले की कोणी फिमेल्सचा विचार केलाय का, फिमेल्समध्ये काय चाललंय, वी डिडंट नो. कारण आणि इट वॉज अ क्लासिक पॉलिजेनस सिस्टम. म्हणजे काय तर मेल्स मोठे, मेल्स मेट विथ मल्टिपल फिमेल्स हे आम्हाला माहिती होतं. आणि मेल्सला आम्ही खूप वेळा फील्डवरती भांडताना पण बघितलेलं होतं ऑलरेडी. पण फिमेल्समध्ये काय चाललंय हे कोणाला माहीत नव्हतं. म्हणलं परफेक्ट, हेच तर मला करायचं आहे. मला फिमेल्समध्ये काय चाललंय हे शिकायचं, म्हणजे शोधून काढायचं. सो म्हणून माझी ती सिस्टम पेनिन्सुलर रॉक ॲगमास ही सिस्टम माझी मी चूज केली. पण म्हणजे मला काही म्हणजे सरड्यांमध्ये इंटरेस्ट खूप आहे किंवा मी हॉर्पेटॉलॉजिस्ट आहे, रेप्टाईल्समध्ये इंटरेस्ट आहे असं नाही आहे. मला ॲनिमल बिहेवियरमध्ये इंटरेस्ट आहे. आणि बिकॉज द सिस्टम वॉज सो एक्साइटिंग आणि आमच्या लॅबमध्ये ऑलरेडी काम चालू होतं, सो लॉजिस्टिकली इट वॉज इझियर. म्हणून मी यांच्यावरती PhD चालू केली बेसिकली. सो व्हॉट आर युअर फाइंडिंग्स? काय चालतं नक्की महिलांमध्ये? कारण हा प्रश्न जागतिक प्रश्न आहे. आय थिंक हा कोणीच डिकोड करू शकत नाही महिलांचं मन, ह्युमन बिहेवियर त्याच्यामध्ये. आय एम शुअर हे नेचरमध्ये सुद्धा असेल. म्हणून वाघ एका पॉईंट नंतर मी लांब राहतो, बाबा प्रेफर करतो, असं करत असेल. पण जोक्स अपार्ट, आय एम ऑल्सो व्हेरी क्युरियस की ॲज यू राईटली मेन्शन्ड की मेल्स जनरली आर मोर अट्रॅक्टिव्ह, probably easy to spot also. They are
काइंड ऑफ बोल्ड ऑल्सो इन बिहेवियर मेल्स, कारण इन प्रेझेन्स ऑफ ह्युमन कंपनी आय एम सेईंग. बाकी जेव्हा ह्युमन्स नसतात तेव्हाच त्यांचं बिहेवियर मला माहिती नाही. पण जेव्हा जंगलांमध्ये जातो किंवा बर्डिंगला जातो तेव्हा बरेचदा मेल्स आर क्वाईट ओके कमिंग इन फ्रंट ऑफ यू अँड डुईंग देअर बिझनेस. फिमेल्स जनरली शाय अवे. तर काय चालतं स्त्रियांमध्ये, व्हॉट इज गोइंग ऑन बिटवीन द फिमेल्स Right. आपापसात सुद्धा? राईट. सो हाच एक्झॅक्टली मला हाच प्रश्न होता की फिमेल्समध्ये नक्की चाललंय काय. कारण काय मेल्स, आता मी थोडं सरड्यांबद्दल बोलते कारण काय मी त्यांच्यावरती काम केलंय म्हणून. पण दिस माइट बी ॲप्लिकेबल टू मेनी ऑफ द पॉलिजिनस स्पेशीज वेन वी टॉक अबाउट. सो मेल्स सरड्यांमधले ना टेरिटोरियल आहेत हे आम्हाला माहिती होतं, कारण काय एक स्पेसिफिक एरियामध्ये एक एक मेल आम्हाला दिसायचा. आणि फिमेल्स मात्र ना असं दगडांवरती दिवसभर आम्हाला नुसते बसलेले दिसायचे. आणि म्हणजे मी जेव्हा एकदम इनिशियली जायला लागले तेव्हा मला एक खूप इंट्रिगिंग वाटलं की काय म्हणजे चाललंय काय. त्या नुसत्या बसलेल्या असतात, ऑफकोर्स त्या नुसत्या बसलेल्या नसतात, पण आपल्याला असं वाटतं की त्या नुसत्या बसलेल्या असतात. सो द फर्स्ट थिंग आय डिड वॉज, मी ना सो आम्ही लिझर्ड्सला पण टॅग केलेलं होतं. म्हणजे वेटनरी डॉक्टरकडनं आम्ही शिकलेलो होतो की त्यांच्या टेलच्या बेसला छोटे छोटे बीड्स लावायचो, म्हणजे मग आम्हाला कळायचं की कुठची लिझर्ड कुठची आहे. जसं जिराफमध्ये आपण त्यांच्या पॅटर्नवरनं आयडेंटिफाय केलं तसंच इकडे आम्ही त्या बीड्सवरनं आयडेंटिफाय करायचो. सो मी पहिले ऑलमोस्ट 1.5 वर्ष एव्हरी टाइम आय यूज टू गो आउट ऑन फील्ड मी मॅप्स तयार केलेले होते त्या जागेचे. आणि आता हे जे पेनिन्सुलर रॉक ॲगमाज आहेत ते ह्यूज शीट्स ऑफ रॉक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रॉकी. मी मगाशी म्हणले की बँगलोरच्या आजूबाजूला ईस्टर्न घाट्समध्ये युजली रॉकी हिल्स आहेत, त्याच्यावरती आम्हाला ते दिसायचे. आणि मी त्या त्या जागेचे मॅप्स क्रिएट केलेले होते. आणि दरवेळेला मला एखादी लिझर्ड तिकडे दिसली की मी त्या मॅपवरती नोट करायचे की मला ती किंवा तो इंडिव्हिज्युअल कुठे दिसलाय. आणि हे झाल्यावर ना मी अराउंड 1 वर्षाचा डेटा मी कलेक्ट केल्यावर मी स्टॅटिस्टिक्स आणि अनालिसिस वापरून सगळ्यांची होम रेंज प्लॉट केली ग्राफवर. त्याचा पण माझ्याकडे आहे, मी देते. होम रेंज म्हणजे मॅक्सिमम टाइम्स आपल्याला तो इंडिव्हिज्युअल कुठे दिसतो, म्हणजे होम रेंज कुठे तो राहण्याची जागा त्या प्लॉट केली. तर मला असं दिसलं की मेल्सची होम रेंज खूप मोठी आहे, म्हणजे टेरिटरी खूप मोठी आहे. आणि ती म्हणजे 2 मेल्सची टेरिटरी ओव्हरलॅप पण होते. कारण काय ऑफकोर्स एका मेलला पूर्ण त्याची टेरिटरी काही डिपेंड नाही करता येणार, राईट. म्हणजे तो आता एखादा मेल जर का एका टेरिटरीच्या कोपऱ्यात असेल तर दुसरा मेल त्याच्या टेरिटरीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊ शकतो. सो ओव्हरलॅप मेल्समध्ये ना टेरिटरीमध्ये भरपूर होता. पण इंटरेस्टिंगली फिमेल्समध्ये असं नव्हतं. फिमेल्सची होम रेंज आणि टेरिटरी खूप छोटी छोटी होती आणि ओव्हरलॅप नाही केलं फिमेल्सच्या टेरिटरीने. म्हणजे देर इज समथिंग गोइंग ऑन, राईट. जर का फिमेल्सवर वुड बीन ओके विथ इच अदर बिंग म्हणजे टुगेदर, तर मग ते होम रेंज ओव्हरलॅप व्हायला पाहिजे होती आणि मग मला कुठची फिमेल कुठेही दिसायला पाहिजे होती. असं कधीच नाही झालं. एक फिमेल मला त्याच एरियामध्ये रोज दिसायची, राईट. म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट क्लू की इकडे काहीतरी कॉम्पिटिशन चालू आहे, राईट. म्हणजे कारण काय लाईक जर का कॉम्पिटिशन नसते तर मला कुठची फिमेल कुठेही दिसली असती, 2 फिमेल्स एकत्र दिसल्या असत्या, कधीच नाही दिसलं. मग म्हणलं हे इकडे काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला जरी 2 फिमेल्स भांडताना कधी दिसलेले नसते तरी पण तिकडे काहीतरी चालू आहे. सो आता बिकॉज वी नेवर सी 2 फिमेल्स ऑन फील्ड फायटिंग किंवा टुगेदर, आम्हाला काय करणार, हे शिकायचं असेल तर आम्हाला काय करायला लागणार होतं, एक्सपेरिमेंट्स. पण आता एक्सपेरिमेंट्स विदाऊट स्ट्रेसिंग आउट दी ॲनिमल्स हे करणं खूप गरजेचं आहे. हे एथिक्समध्ये येतं वेन वी स्टडी ॲनिमल्स, आणि त्याचा आम्हाला पूर्ण एक कोर्स असतो. सो वी कॅनॉट डिस्टर्ब दी ॲनिमल्स ऑर स्ट्रेस दी ॲनिमल्स आउट टू मच. मग आता करायचं काय, तर मी काय केलं, मी ना
3D प्रिंटेड प्लास्टिक मॉडेल्स बनवले हो. लिझर्ड्सचे, ओ. फिमेल लिझर्ड्सचे, Wow. म्हणजे देअर साईज, आणि ते पेंट केले लिझर्ड सारखे दिसायला. आय गॉट देम पेंटेड. आणि म्हणलं बघूया आता काय होतं. त्या म्हणजे माझ्या त्या ज्या ईस्टर्न घाट्समधल्या फिमेल्स होत्या, इफ दे इवन परसिव्ह दीज मॉडेल्स एज फिमेल्स ऑर नॉट, काहीच माहित नव्हतं. सो मी असंच गेले फर्स्ट टाइम आणि या प्लास्टिकच्या मॉडेलला ना एका फिमेलच्या टेरिटरीमध्ये असंच ठेवून दिलं. आणि ती फिमेल शी गॉट क्रेझी. तिने अशी तिची मान फुलवली, विच इज अ साईन ऑफ फाईट, ऑफ कॉम्पिटिशन, ऑफ बिंग अँग्री. तिने मान फुलवली आणि शी बिट द मॉडेल, आणि तिला त्या मॉडेलला तिच्या त्या रॉकवरनं खाली ढकलून दिलं. खूप भांडली ती त्या मॉडेलची. आणि आय वॉज लाईक वाव, काहीतरी चालू आहे. यु नो, म्हणजे फिमेल्स डू नॉट टॉलरेट अदर फिमेल्स इन दॅट टेरिटरी. मग व्हेरी पॉझिटिव्ह आणि व्हेरी अग्रेसिव्ह टुवर्ड्स अदर फिमेल्स. सो मग मी हीच एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या फिमेल्सवरती केली, 30 फिमेल्सवरती केली, आणि वेगवेगळ्या सायझेसचे मॉडेल्स ठेवले, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले, म्हणजे इन द सेंटर ऑफ द टेरिटरी, ऑन द साईड ऑफ द टेरिटरी. आणि बघायचं होतं मला की काय, म्हणजे त्यांचं अग्रेशन चेंज होतं का, द वे दे सिग्नल टू इच अदर ते चेंज होतं का. आणि व्हेरी इंटरेस्टिंगली आय फाउंड की मोर दॅन 50% फिमेल्स फॉट विथ द लिझर्ड मॉडेल, जेव्हा द थ्रेट वॉज व्हेरी हाय. म्हणजे काय तर मोठी लिझर्ड मॉडेल जेव्हा मी त्यांच्या टेरिटरीच्या मध्ये ठेवायचे, तेव्हा फिमेल्स वेंट क्रेझी विथ द मॉडेल. सो येस, फिमेल्समध्ये कॉम्पिटिशन असते, फक्त ती मेल्सच्याहून वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येते. म्हणजे काय, मी आधीच सांगितलं की फिमेल्समध्ये ना इंजरी इज व्हेरी कॉस्टली, मोर कॉस्टली दॅन दॅट इन मेल्स. मेल्स इंजर झाले तरी जाऊन अजून मेट करू शकतात. फिमेल्स इंजर झाल्या तर त्यांच्या अंड्यांना आणि त्यांच्या बेबीजला ते डायरेक्टली अफेक्ट होणार असतं. सो फिमेल्स हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. आणि म्हणून फिमेल्समध्ये कॉम्पिटिशन रिझॉल्व्ह करण्याची पद्धत वेगळी आहे. काय? सिग्नलिंग. म्हणजे ते एकमेकांच्या टेरिटरीमध्ये जातच नाहीत, आणि सिग्नल करून, म्हणजे आता या लिझर्ड्स पण ते यूज डिफरंट काइंड ऑफ सिग्नल्स. मान फुलवतात, त्यांचं डोकं वर खाली वर खाली वर खाली येतात, किंवा पुशअप म्हणतो आम्ही त्यांना लिझर्ड टर्म्समध्ये, तर ते करतात. या मेल्स पण करतात, पण मेल्स आर स्टील ओके टू गो अँड फाईट विथ इच अदर. Females don't do that. They avoid competition. They avoid physical fights, right? पण when the threat is very high, जेव्हा फिमेलला वाटतं ओ नो, आपली टेरिटरी दुसरी फिमेल घेते का काय, परत बेबीज आर एट स्टेक, आणि बेबीजला मिळणारे रिसोर्सेस लाईक फूड, शेल्टर आर एट स्टेक. तेव्हा शी गोज ऑल इन आणि भांडण होतं, फिजिकल फाईट होते. सो म्हणून आपल्याला फिमेल्स फाईट करताना इतक्या वेळा दिसत नाहीत, मेल्स जास्त दिसतात. ऑल्सो एक्झॅजरेटेड कॅरेक्टर्स दॅट वी ऑलवेज टॉक अबाउट. कोकिळचं गाणं आपल्याला ऐकू येतं, पण ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो गोइंग टू अट्रॅक्ट प्रेडेटर्स, राईट? सेम विथ मोर. टेल तर आहे, मोठी आहे, पण इट इज ऑब्व्हियसली इट इज कॉस्टली. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये मोराला अवघड जातं. म्हणून फिमेल्स कॅन नॉट अफोर्ड टू पुट देअर एनर्जी इन ऑल दीज कॅरेक्टर्स ऑर इन फाईट्स, कारण काय त्यांच्याकडे वेगळ्या ड्युटीज असतात. म्हणून फिमेल्समध्ये कॉम्पिटिशन असते, फक्त ती रिझॉल्व्ह वेगळ्या पद्धतीने होते. सो या. वाव. सो देविका, आत्ता आपण बोलताना फिमेल बिहेवियर बद्दल बोललो, आणि तू मगाशी मेन्शन केलं होतंस की तुला मिरकॅटच्या पण काही स्पेसिफिक फिमेल बिहेवियर्स बद्दल सांगायचं होतं. तर व्हॉट वॉज दॅट? येस. सो मी मगाशी ना मिरकॅटमध्ये हे म्हणलं होतं की एक डॉमिनंट फिमेल असते, एक मेन क्वीन फिमेल असते, आणि ती त्या ग्रुपचा अख्खा ॲक्टिव्हिटीज काइंड ऑफ कंट्रोल करते. पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे फक्त डॉमिनंट फिमेलच बेबीज पप्स करू शकते एक मिरकॅट ग्रुपमध्ये. आता हनीबीजमध्ये पण आपण बघितलंय की क्वीन फिमेल असते आणि फक्त क्वीनच रिप्रोड्युसेस, पण मिरकॅटमध्ये खूप वेगळं आहे. कारण काय, अदर फिमेल्स आर स्टील बायोलॉजिकली केपेबल ऑफ हॅव्हिंग बेबीज.
अनलाईक हनीबीज. पण डॉमिनंट फिमेल जी असते ती बाकीच्या फिमेल्सला पिल्लं करून देत नाही. इनफॅक्ट जर का एखादी फिमेल प्रेग्नंट राहिली तर डॉमिनंट फिमेल तिला आपल्या ग्रुपमधनं एविक्ट करते, बाहेर हकलून देते. आणि मग ती फिमेल, म्हणजे हे आम्ही खूप वेळा बघितलेलं आहे की ती फिमेल त्या ग्रुपच्याच आजूबाजूला, म्हणजे जेव्हा ग्रुप आपला खाणं शोधायला म्हणून जातो तेव्हा आजूबाजूला म्हणजे लांब कुठेतरी पण स्टील इनर म्हणजे त्या फिमेलला तो ग्रुप दिसेल अशा ठिकाणी राहून तिला ऍक्च्युली फिमेल, डॉमिनंट फिमेल भांडून तिच्याशी बाहेर हकलून देते ग्रुपमधनं, वाळीत टाकल्यासारखं. वाईट टाकल्यासारखं. आणि कधी कधी ते फिमेल केमिकली अबॉर्ट करते आणि मग ते डॉमिनंट फिमेल तिला परत ऍक्सेप्ट करू शकते ग्रुपमध्ये. कधी कधी त्या फिमेलला ऑलरेडी पप्स होतात आणि मग ते डोंट सर्वाइव्ह, कारण काय एकट्या एका फिमेलला तिच्या पप्सची काळजी घेणं अवघड जातं. म्हणूनच दे लिव्ह इन ग्रुप्स आणि द होल ग्रुप टेक्स केअर ऑफ द पप्स. आणि अजूनही इंटरेस्टिंग म्हणजे डॉमिनंट फिमेलला एकदा पप्स झाली की डॉमिनंट फिमेल त्या एविक्टेड फिमेलला आतमध्ये ऍक्सेप्ट करते. का? कारण काय त्या फिमेलला ऑलरेडी पप्स होऊन गेलेले असतात किंवा प्रेग्नंट असते ती, आणि दॅट इज वाय शी इज लॅक्टेटिंग. मग डॉमिनंट फिमेलच्या पप्ससाठी ही फिमेल दूध बनवते. मग द पप्स आर फेड बाय मल्टिपल फिमेल्स. येस. नाही. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे हे फिमेल बिहेवियर, अगेन फिमेल कॉम्पिटिशनच आहे नाही की कॉम्पिटिशन होतीये. या दिस वॉज अनदर थिंग दॅट रिअली एक्साइटेड मी अबाउट फिमेल्स, की हे काय चाललंय. पण कधी कधी जेव्हा डॉमिनंट ज्या सीझनमध्ये आहेत, त्यांचे पण सीझन्स असतात, पावसाळा आणि जेव्हा फूड जास्त होतं त्यामध्ये हॅव बेबीज. तर कधी कधी एखाद्या सीझनमध्ये डॉमिनंट फिमेल काही फिमेल्सला अलाव करू शकते पप्स ला, म्हणजे स्वतःचे पप्स व्हायला. तर कधी कधी खूप मोठा लेटर असतो पप्सचा ऑफ 2 फिमेल्स. सो हे किती मला ना नेहमी अशा काही इंटरेस्टिंग बिहेवियर बद्दलच्या गोष्टी ऐकल्यानंतर नेहमी असं वाटतं की नेचर ऑन इट्स ओन और ह्या स्पीशीज वाईज किंवा हे त्यांचं एक कल्चर, त्यांचे ट्रेडिशन्स इतकी वर्ष त्याच पद्धतीने जपत आलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच ते इव्हॉल्व पण होत आहेत. आणि म्हणजे मला आठवत आहे आम्ही मुंग्यांचा जेव्हा पॉडकास्ट केला होता, नूतन कर्णिक आली होती तेव्हा. सो नूतन कर्णिक मॅमनी पण आम्हाला काही अशा इंटरेस्टिंग डॉमिनंट फिमेलबद्दलच्या गोष्टी सांगितल्या मुंग्यांमधल्या, ज्या ऐकल्यानंतर पण मला असं झालं की हे ॲक्च्युली इन अ वे जर आपण हे अगेन जर आपण ते ह्युमन लँग्वेजमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला तर काही रूढी परंपरा ह्या अशा पद्धतीने जपल्या जात आहेत ह्या पर्टिक्युलर स्पीशीजमध्ये. अँड मे बी दॅट इज वॉट इज कीपिंग देम अलाइव्ह अँड थ्रायव्हिंग इवन आफ्टर सो मेनी चेंजेस इन द क्लायमेट. आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडत असताना सुद्धा ते मेकिंग शुअर दॅट द सिस्टम इज नॉट डिस्टर्ब्ड. खूप डिसिप्लिन्ड वे ऑफ लिव्हिंग आहे त्यांचं. एव्होल्युशन तर सतत चालूच असतं. म्हणजे मी म्हणणार नाही की हे असंच, पण इव्होल्युशन होऊन सुद्धा नाही, एव्होल्युशन तर आता पण होत आहे. फॉर देम टू ऍडजस्ट टू द क्लायमॅटिक कंडिशन्स दे आर ऑल्सो कंटिन्युअसली चेंजिंग. एक्झॅक्टली, दॅट इज चेंजिंग. पण आय एम सेइंग की ह्या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत की जिथे आता इतकी वर्ष हनीबीजचं जे क्वीन बीला जो मिळणारा मान आहे तो तसाच आहे ना. किंवा मुंग्यांमध्ये पण जसं काही मुंग्यांच्या जातींमध्ये तशी एक क्वीन अँट असते, तिला मिळणारा तो मान तसाच आहे. तसं जसं आता तू मिरकॅट्समध्ये म्हटलीस की द एंटायर सोसायटी इज ॲक्सेप्टिंग इट ॲज अ सिस्टम. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. राईट. सो एव्होल्युशनरी टर्म्समध्ये ना दिस हॅज इव्हॉल्व्ड परत. म्हणजे दे हॅव नॉट चोजन इट टू बी दिस वे, दिस हॅज इव्हॉल्व्ड. कारण काय, हे अशी सिस्टम करून त्यांच्या स्पीशीजला आपले जीन्स अजून नेक्स्ट जनरेशनला पोचवता येतात. सो फायनली प्रत्येक ॲनिमलचं एकच मोटिव्ह असतं, शक्य तितके आपले जीन्स पुढच्या जनरेशनला जावं.
दॅट इज ऑल. ह्याच्या भोवती सगळं ॲनिमल बिहेवियर फिरतं. आणि दिस सिस्टम हॅज लाईक आय सेड इव्हॉल्व्ड की, आणि आत्ता ती एका स्टेजला जाऊन पोचलेली आहे. सो या, जस्ट बाय फॉलोईंग दिस दे आर जस्ट ट्राईंग टू हॅव मोर अँड मोर बेबीज, ज्याच्यामधनं सगळ्यात जास्त त्यांच्या जीन्स पुढच्या जनरेशनला जाऊ शकतात. इनफॅक्ट इकडे आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट जीन्स, थोडंसं किचकट होईल, जर का कट करायचं असेल तर कट करा. पण आता हनीबीजमध्ये, वॉस्प्समध्ये पण असं म्हणलं जातं की दे आर ऑल रिलेटेड, राईट? म्हणजे जरी त्यांना आपले स्वतःचे जीन्स पुढे नाही टाकता आले वर्कर्सला किंवा या मीरकॅट्समध्ये बाकीच्या फिमेल्सला, तरी पण अ पार्ट ऑफ देअर जीन्स इज स्टील गोईंग अहेड. कारण काय, दे आर ऑल रिलेटेड. म्हणजे त्या ज्या हेल्पर्स असतील मीरकॅट्समध्ये, दे आर स्टील पप्सच्या मावशा. सो पार्ट ऑफ देअर जीन्स इज स्टील गोईंग अहेड, आणि म्हणून दे डोंट माइंड डुईंग दिस. सो असं पण म्हणलं जातं. या रिलेटेड असतात ना, रिलेटेडनेस. सो देविका, आमच्या टीमपैकी हिमांशूचा एक प्रश्न आहे जो थोडासा कॉन्ट्रोवर्शियल असू शकतो, पण इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो व्हॉट ही वॉन्टेड टू आस्क वॉज की बरेचदा तुम्ही रिसर्च सायंटिस्ट जेव्हा रिसर्च करता फील्डमध्ये, तेव्हा तुम्ही काही एक्स्ट्रीम गोष्टी पण करायला करता. नॉट यू ॲज सच, बट काही रिसर्च सायंटिस्ट ऑर जसं आपण मगाशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सबद्दल बोललो की एक्स्ट्रीम गोष्टी करतात जस्ट टू गेट वन फोटो. तसं एखादा रिझल्ट मिळण्यासाठी काही गोष्टी एक्स्ट्रीम करायला जातात. तर ह्या बिहेवियरबद्दल काय बोलशील? ह्या रिसर्च सायंटिस्टच्या बिहेवियरबद्दल तुझं काय मत आहे? किंवा व्हॉट आर देअर एनी रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट नीड्स टू बी फॉलोड? वाय इज इट सो इम्पॉर्टंट टू फॉलो इट? ह्या सगळ्याच गोष्टी. सो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सो थँक्यू विचारल्याबद्दल. लाईक आय सेड अर्लियर की आम्हाला एथिक्सचा एक पूर्ण कोर्स असतो, आणि आम्हाला कुठच्याही ॲनिमलचा अभ्यास करण्यासाठी आर इन्स्टिट्यूशन्स आम्हाला आमच्या इन्स्टिट्यूशन्सच्या थ्रू एथिक्स कमिटीची परवानगी लागते. म्हणजे आम्ही फक्त बघणार असू लांबनं एखाद्या पक्षाला, तरी पण आम्हाला एथिक्स कमिटीची परमिशन लागते. त्यामुळे असं आम्हाला अनएथिकल किंवा एनिथिंग दॅट विल हार्म दी ॲनिमल्स हे करता येतच नाही. आता पीपल लाईक फोटोग्राफर्स ज्यांना ही एथिक्स कमिटीची परमिशन लागत नाही, आता त्यांच्याबद्दल काय म्हणावं? प्लीज असं करू नका. प्लीज डू नथिंग दॅट विल स्ट्रेस आउट दी ॲनिमल्स. बेटिंग करतात खूप जण. इट इज अ व्हेरी रॉंग थिंग टू डू फॉर दी ॲनिमल्स जस्ट फॉर अ फोटो. तुम्ही अननोईंगली त्यांची सिस्टीम चेंज करताय. कारण का, तुम्ही जेव्हा बेट देता तेव्हा द बर्ड्स विल नो की ओके इकडे खायला मिळतंय. म्हणजे त्यांची अख्खी सिस्टीम चेंज होऊ शकते याच्या सगळ्यामुळे. त्यामुळे प्लीज, रिसर्चर्स आम्हाला करताच येत नाही. कारण काय, लाईक आय सेड की आम्हाला पूर्ण, आणि आम्ही जेव्हा पब्लिश करतो पेपर्स तेव्हा मेथड्स खूप डीपमध्ये आम्हाला लिहायला लागतात की आम्ही काय केलंय, कसं केलंय, आणि ईच अँड एव्हरी पब्लिकेशन बरोबर आम्हाला आमचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट पाठवायला लागतो, त्यांची परमिशन पाठवायला लागते. सो करू नये लोकांनी, आणि करत नाहीत. आय रिअली होप की असं काही करत नाहीत. इनफॅक्ट मी इकडे सांगू इच्छिते की आता मी माझ्या फिमेल कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामुळे प्लॅस्टिक मॉडेल्स वापरले, पण देवर 2 other ways विच वर व्हेरी फेमस आधी अर्लियर. की आता आपल्याला जेव्हा कॉम्पिटिशन दिसत नाहीये तेव्हा आपण काय करायचं? लोकांना दुसऱ्या ठिकाणून एखादा सरडा आणून त्याचा पायाला बांधायचे आणि दुसऱ्या फिमेलच्या टेरिटरीमध्ये ठेवायचे. पण अगेन दिस इज गोइंग टू बी सो स्ट्रेसफुल फॉर दी ॲनिमल्स. सो प्लीज, म्हणजे आय वॉज एक्स्ट्रीमली अगेन्स्ट डुईंग दिस आणि आय डोंट डू इट. अजून एक मेथड इज की दुसरीकडनं लिझर्ड आणून केजमध्ये ठेवायचं आणि तो केज दुसऱ्या फिमेलच्या टेरिटरीवर ठेवायचा. सो परत कॉम्पिटिशन मिळते.
पण अगेन व्हेरी व्हेरी स्ट्रेसफुल फॉर बोथ ॲनिमल्स. त्यामुळे मग वी डिसाइडेड नॉट टू डू इट. आणि आता आय डोंट थिंक असं काहीतरी करायला एथिक्स कमिटीकडनं परमिशन मिळेल. पण या दॅट इज वाय वी चॉज प्लास्टिक मॉडेल्स, ज्याच्यामध्ये. आणि आम्हाला हे पण अलाउड नव्हतं, म्हणजे आज जर का मी एका फिमेलला मॉडेल प्रेझेंट केला तर आय कांट प्रेझेंट हर अनदर मॉडेल टुमॉरो. आणि आमचं मॉडेल प्रेझेंटेशन वॉज ओनली 30 minutes. म्हणजे आम्हाला इतकं पण त्या फिमेलला स्ट्रेस करायला अलाउड नव्हतं. आणि इट्स अनएथिकल. आपल्याला पण ते मलाच जमलं नसतं करायला, की जर का एक प्लास्टिक मॉडेल जर का मी आज एका फिमेलला दिलं तर मी अटलिस्ट 2 ते 3 दिवस, माझ्या प्रोटोकॉलमध्ये ते लिहिलेलं होतं की 3 दिवस तर जायलाच पाहिजेत बिफोर आय प्रेझेंट हर अनदर मॉडेल. आणि एका फिमेलला मी 4 मॉडेलपेक्षा जास्त मॉडेल्स कधीच प्रेझेंट केले नाहीत, आणि विथ अप्रोप्रिएट गॅप दॅट टू. आणि 4 पण का करावे लागले, कारण की माझ्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट चालू होत्या. एकदा छोटं मॉडेल, एकदा मोठं मॉडेल, एकदा टेरिटरीच्या मध्ये, एकदा टेरिटरीच्या साईडला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मला मॉडेल्स प्रेझेंट करायला लागायचे. पण लाईक आय सेड की वी यूज टू टेक एक्स्ट्रीम केअर की त्या फिमेलला कधीही त्या मॉडेलच्यामुळे त्रास होऊ नये. सो ऑल दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. एथिक्स आपण फॉलो केलेच पाहिजेत, एस्पेशली वेन इट कम्स टू स्टार्टिंग ॲनिमल टुगेदर. आणि ते आम्ही करतो. इट्स नेसेसरी. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट दिस प्रॅक्टिसेस किंवा चुकीचे एक्स्ट्रीम मेजर्स, एक्स्ट्रीम गोष्टी करणं टाळलं पाहिजे. देर इज दिस थिंग गोइंग ऑन राईट नाव की कबुतरांना फीड केलं पाहिजे की नाही, किंवा स्ट्रे डॉग्सना फीड केलं पाहिजे की नाही, याच्यावरती खूप चर्चा चालली आहे. याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, किंवा तुझं काय से आहे? आपण जेव्हा कुठच्याही वाईल्ड ॲनिमलला फीड करतो ना, त्यावेळेला आपण त्या जागेची इकॉलॉजी पूर्णपणे हलवतो. आता मी स्ट्रे डॉग्सबद्दल बोलते, तो विचारलाच नाही. आपण जेव्हा एका कुठच्याही जागेची ना कॅरिंग कपॅसिटी असते. म्हणजे काय, तर एक एक्स नंबर ऑफ ॲनिमल्स किंवा डॉग्स, फॉर स्ट्रे डॉग्स, ती जागा काय म्हणायचं, हे करू शकते. नाही, ती जागाला धरू शकते. एका एक्स नंबर ऑफ कुत्र्यांनाच एखादी एरिया धरू शकते. लाईक तेवढेच फक्त तिकडे कुत्रे जगू शकतात. धरू शकते इन द सेन्स द अवेलेबिलिटी ऑफ फूड. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे म्हणजे तेवढेच कुत्रे तिकडे राहू शकतात, बिकॉज ऑफ फूड. कुत्र्या टेरिटोरियल, सो टेरिटरी वाईज. पण जेव्हा आपण त्यांना खायला देतो ना, त्यावेळेला हे हलतं. हे इक्वेशन सगळं जे असतं ते हलतं. आणि अचानक कॅरिंग कपॅसिटी, म्हणजे एखादी जागेमध्ये जितके नॅचरली कुत्रे जगू शकतात ते एकदम वर जातं जेव्हा आपण त्यांना फीड करतो तेव्हा. प्लस कुत्र्यांना आता खाणं शोधायचं नाही, आपण देतोय. मग त्यांच्याकडे खूप फावला वेळ असतो. मेटिंग वाढतं, जास्त पिल्लं असतात, जास्त पिल्लं होतात. म्हणजे फूड जास्त मिळतंय, वेळ जास्त मिळतोय. आणि काय मग, जर का आपण एका एरियामध्ये जास्त कुत्री जगू शकली आपण, कारण त्यांना फूड मिळतंय म्हणून, तर मग ऑब्व्हियसली कुत्र्यांची संख्या वाढतच जाणार आहे. आणि हे आपण नाही केलं पाहिजे. हे इकॉलॉजिकली खूप डेंजरस आहे. आत्ता इनफॅक्ट कुत्री, म्हणजे आपले फेरल डॉग्स, फ्री रेंजिंग डॉग्स ज्यांना आपण म्हणतो, ते वाईल्ड वुल्व्स बरोबर खूप हायब्रिड्स मिळत आहेत त्यांचे. इट इज व्हेरी डेंजरस, व्हेरी व्हेरी डेंजरस. आपण ते नाही केलं पाहिजे. ओके, आय डोंट नो व्हॉट दे आर कॉल्ड. पण म्हणजे हायब्रिड्स रेग्युलरली मिळत आहेत, डॉग आणि वुल्फचे हायब्रिड्स. आणि ऑल दिस इज प्रॉब्ली बिकॉज कुत्री वाढलेत. आणि आता ते गावांच्या आजूबाजूला जाऊन अजून ब्रीडिंग चालू आहे. इनफॅक्ट नॉर्थला, लेह लडाखमध्ये कुत्र्यांचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. फ्री रेंजिंग डॉग्सचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आणि त्यांना टुरिस्ट फीड करतात. सो आपण कुठच्याही वाईल्ड ॲनिमलला, माकडं येतात हल्ली, फीड नका करू. हायवेवरती माकडं दिसली, फीड नका करू. दे आर केपेबल ऑफ डुईंग इट देमसेल्स. आणि त्यांना घालवू देत थोडासा वेळ त्यांचं खाणं शोधण्यात. आपण फीड करतोय म्हणजे त्यांचं भलं करतोय असं नाही आहे, राईट. आपण त्यांना आयतं खाणं देतोय उलट.
मग काय होतं ना, आता हल्ली लहान मुलांवर वगैरे अटॅक्स होतात कधी कधी डॉग्स. ते का होतात आपण कधी विचार केलाय का? आपण जर का एखादं पार्लेजीचं पाकिट कुत्र्याच्या समोर देऊन त्याला ते पार्लेजी बिस्किटं दिली. आता त्या कुत्र्याला कळलंय की ते पार्लेजीच्या पॅकेटातनं त्यांना बिस्किटं मिळतात. नंतर कुठचा लहान मुलगा जर का एक कुठचं पार्लेजीचं पाकिट घेऊन रस्त्यावरनं चालला असेल, त्या कुत्र्याला ते माहिती आहे ना त्याला की इट्स फूड. अटॅक्स. म्हणून वी ऑलवेज से की प्लीज अवॉइड फीडिंग वाईल्ड ॲनिमल्स. पिजन्सचं आपण एक्झाम्पल घेतलं तर पिजन्स मी खूप त्यांच्या पिसांवरच्या ह्याच्याने आणि त्यांच्या फिसेस, आता युरिक ॲसिड असतं ते, पण त्याच्यामधनं खूप ॲस्थमा, ॲलर्जीज खूप स्प्रेड होतात. इट इज व्हेरी हार्मफुल. आणि आपण त्यांची संख्या वाढवतच चाललोय आणि मी म्हणेन की आपण वाढवत चाललोय त्यांची संख्या बाय फीडिंग देम. जर का त्यांना एवढं खाणं नाही मिळालं तर दे विल नॉट बी एबल टू रिप्रोड्यूस सो मच. या इंटरेस्टिंगली शहरातले रॉक पिजन्स बिहेव डिफरंटली. जंगलात जर रॉक पिजन्स दिसले तर त्यांचं बिहेवियर खूप वेगळं असतं. आणि असं होतं की यार हे आपल्या इकडे तर बिंदास्त घराबाहेर येत आहेत, खिडकीतनं आत घुसतायत. तिकडे दिसले तरी ते लांब पडतात. सेम स्पीशीज, बट जंगलात राहतात ते वेगळे वागतात. आणि जंगलात एवढे दिसणार पण नाहीत. कारण काय म्हणजे शक्यच नाही आहे एवढे रॉक पिजन्स. आपण कॅरिंग कपॅसिटी वाढवली आहे आपल्या शहराच्या पिजन्सची. तू रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम केलंस, तू डॉक्टरेट साठी खूप वर्ष घालवलीस, पण आता तू एका वेगळ्या फेजमध्ये आलेली आहेस आणि यू आर ब्रिंगिंग आउट युअर वर्क टू पीपल इन अ व्हेरी डिफरंट रोल. त्याबद्दल काय सांगशील? येस. सो मला ना PhD करायला खूप आवडलं. आय लव्ह रिसर्च. पण वेन आय वॉज डुईंग माय PhD मला असं वाटलं की आय एम अ पार्ट ऑफ टू व्हेरी डिफरंट वर्ल्ड्स. म्हणजे वन वर्ल्ड जो माझा प्रोफेशनल वर्ल्ड होता, वी यूज टू लिटरली ऑल द टाइम टॉक अबाउट नेचर आणि वी यूज टू लिव्ह नेचर आणि ब्रीद नेचर. पण there was this another side of my life, another part of my life, my friends and family, ज्यांना काहीही कल्पनाच नव्हती की नॅचरल वर्ल्डमध्ये काय चाललंय. म्हणजे ते माझे फ्रेंड्स आणि मला कधी कधी असं, नक्की करतेस काय, एवढं कशाला तिकडे दिवस 15 दिवस जाऊन फील्डवर राहतेस का. तेव्हा मला असं वाटलं की ह्या दोन्ही जगांना आपण एकत्र, ॲटलिस्ट थोडंसं तरी एकत्र आणलं पाहिजे. मी जेव्हा माझा रिसर्च किंवा माझ्या कलिग्सचा रिसर्च माझ्या दुसऱ्या वर्ल्डला सांगायचे, तेव्हा त्यांना ते खूप इंटरेस्टिंग वाटायचं. तेव्हा त्यांना ते कळायचं की ओ, हे असं पण असतं, आपल्या आजूबाजूला हे पण चाललंय जे आपल्याला काही माहितीच नाहीये. सो दॅट इज वेन मी असं ठरवलं की ठीक आहे, मी इकॉलॉजी रिसर्च हा सोप्या शब्दात फॉर द लार्जर ऑडियन्स एक्सप्लेन करेन. आणि तेव्हा मी थोडंसं एक नवीन माझं हे चालू केलं, कॉल्ड इकॉलॉजी एक्सप्लेन्ड. इट्स आउट देअर इन द फॉर्म ऑफ इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूबवरती थोडंफार आम्ही आहोत. पण त्याच्या थ्रू मी इकॉलॉजी, आधी मी रिसर्च एक्सप्लेन करायचे, फक्त आणि फक्त सायंटिफिक पेपर्स एक्सप्लेन करायचे. पण नंतर मला माझ्या भावाने एक दिवस विचारलं की पक्षी झोपतात कुठे. म्हणलं अरे हो, आपल्या आजूबाजूचे पण प्राणी नक्की काय करतायत हे पण लोकांना माहीत नसतं. म्हणून मग आता आय एक्सप्लेन एव्हरीथिंग, पेपर्स ॲज वेल ॲज व्हॉट वी सी अराउंड अस, आणि नक्की काय चालू आहे आपल्या, लाईक थिंग्स लाईक पक्षी झोपतात कुठे किंवा पक्षी एका पायावर का उभी राहतात. तर यू कॅन गिव्ह अस द एक्सप्लेनेशन ऑल्सो विथ द क्वेश्चन्स. नाही, आय सजेस्ट की व्हिडिओ बघा. तुझे फॉलोअर्स तर वाढवशीलच तू, पण आम्हाला पण ही माहिती दिलीस तर काही प्रॉब्लेम नाहीये. बर, आता पक्षी एका पायावर आपण खूप वेळा बघतो उभे, तर एक व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इज की तो त्या पायाला थोडंसं रेस्ट द्यायला म्हणून ते एका पायावर उभे आणि ते कीप चेंजिंग दिस लाईक. पण अजून एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे याला. जेव्हा आपल्याला थंडी वाजते तेव्हा आपण काय करतो, आपण वी ट्राय अँड डू दिस, किंवा आपण आपली बॉडी अशी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. पक्ष्यांच्या ना पायावर फेदर्स नसतात. सो देअर होल बॉडी इज कवर्ड विथ फेदर्स, बट देअर लेग्स आर नॉट. सो तिकडनं त्यांना आपण जसं असं करतो
एक्झॅक्टली इन द सेम वे पक्षी एक पाय आत घेऊन बसतात. तिकडे त्यांना थंडी असते आणि हे थर्मो रेग्युलेशनसाठी खूप हेल्प होतं. म्हणून पाण्यातले पक्षी, पाण्यात राहणारे पक्षी आपल्याला बऱ्याच वेळा एका पायावर उभे दिसतात. एका पायावर उभे असलेले आपल्याला दिसतात. या सो छोट्या छोट्या गोष्टी अशा लोकांना माहीत नसतं. या सो ते मी थोडंफार एक्सप्लेन करते. आणि मी नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन म्हणून बँगलोरमध्ये एक NGO आहे, आत्ता तिकडे काम करते सिन्स द लास्ट 4-5 years. आणि थ्रू दॅट आत्ता सध्या आम्ही कॉलेज स्टुडंट्स पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला वी वॉन्ट टू मेक एव्हरीवन थिंक अबाउट नेचर इन दर प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही इकॉलॉजिस्टच व्हायला पाहिजे नेचरबद्दल विचार करायला. नेचरबद्दल सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे, बी इट स्टुडंट्स फ्रॉम लॉ बॅकग्राऊंड, आर्ट्स, ह्युमॅनिटीज, बिझनेस, ॲडमिनिस्ट्रेशन, इंजिनिअरिंग, आपण सगळ्यांनीच नेचरबद्दल विचार केला पाहिजे. सो दॅट इज वॉट वी आर करंटली ट्राईंग टू डू, टेकिंग कॉलेज स्टुडंट्स फ्रॉम हायर एज्युकेशन क्लोजर टू नेचर ऑर गेटिंग नेचर टू देम इन डिफरंट वेज. सो सध्याचं माझं काम ते आहे. इकॉलॉजी एक्सप्लेन मी बघतो, मी फॉलोही करतो, बऱ्याचशा गोष्टी शेअरही करतो. पण माझी एक रिक्वेस्ट आहे की तू ते मराठीत पण कर. यू डुईंग इट ब्युटिफुली इन इंग्लिश आणि हिंदी. हिंदी पण करतेस, सो मला वाटतं की मराठीत पण कर. तू उत्तम मराठी बोलतेस. मी मराठीच आहे. पण तू बोलतेस पण उत्तम. बरेचसे मराठी लोक छान मराठी बोलत नाहीत, पण तू उत्तम मराठी बोलतेस. तर ते मराठी पण लोकांना समजायला मला असं वाटतं की जेव्हा अशा पद्धतीचे रिसर्च सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवायचा आपण प्रयत्न करतोय, तेव्हा ते आपल्या कळणाऱ्या बोलीभाषेत जर गेले तर अजून जास्त त्याबद्दल इंटरेस्ट जनरेट होईल. रादर जंगल एकोजमध्ये नंबर ऑफ महाराष्ट्रीयन्स किंवा मराठी बोलणारे गेस्ट जास्त येत आहेत. त्याचं कारण हेच आहे की मराठी लोक खूप रिसर्चमध्ये काम करत आहेत. अनफॉर्च्युनेटली लोकांना माहितीच नाही. आपल्याच कम्युनिटीजला किंवा आपल्याच भाषा बोलणाऱ्या बऱ्याच आजूबाजूच्या लोकांनाही माहीत नसतं की अरे मॅक्सिमम रिसर्च मराठी लोकच करतात. आणि हो, इट्स अ फॅक्ट. आणि तो रिसर्च त्याच भाषेत बाहेर आणण्याला काय प्रॉब्लेम, कारण रिसर्च करताना बरेचदा इंग्लिशमध्ये लिहिला जातो किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये बऱ्याचशा टर्म्स लिहिल्या जातात. ते साध्या सोप्या कळेल अशा मराठी भाषेत करायला काय हरकत आहे. बिकॉज वी वुड लव्ह टू, आम्हाला आवडेल तुझ्याकडनं अजून ह्या गोष्टी जास्त छान पद्धतीने समजावून घ्यायला. कारण मला असं वाटतं की ह्यामुळे जसं तू मगाशी म्हणालीस की आपल्या आजूबाजूला काय चाललंय याबद्दल आपण सगळ्यांनीच लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त लक्ष देणं नाही, पण मला असं वाटतं त्यामुळे कोएक्झिस्टन्सला सुद्धा खूप फायदा होईल. की आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला असलेल्या 10 स्पीशीज बाबतीत अवेअर आहोत, आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसणारे 4 पक्षी ओळखता येतात, तेव्हा आपण त्यांच्या बिहेवियर्स बाबतीत सुद्धा थोडंसं क्युरिओसिटीनी अभ्यास करायला लागतो. मग आपल्याला त्यांची ओळख पटायला लागल्यानंतर मग आपल्याला ते वाचवावेसे पण वाटतात. जसं त्यांच्याशी मैत्री वाढते तशी ते वाचवावेसे, त्यांना मदत करावीशी पण वाटते. पण अर्थात मदत करताना त्यांना फीडिंग आणि प्लीज मदत नका करू. मदत म्हणजे अशा प्रकारची मदत नका करू. पण आय एम शुअर की त्यांनी खूप फायदा होईल सगळ्यांनाच. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट द रिसर्च being simplified, what are the challenges that you face की अशा पद्धतीचा रिसर्च लोकांना साध्या सोप्या भाषेत सांगायचा आणि तो लोकांना ॲक्सेप्ट होऊन लोकांनी त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यायला प्रवृत्त व्हावं, ह्याच्यामध्ये काय चॅलेंजेस, काय आव्हानं फेस करतेस? सो आय कम फ्रॉम अ सायन्स बॅकग्राऊंड आणि इट टुक सम टाईम फॉर मी. म्हणजे मी अजूनही शिकते, आय एम नॉट येट देअर. पण आम्ही आम्हाला बाय ट्रेनिंग आम्ही एकदम सायंटिफिक भाषेत युझिंग व्हेरी डिफिकल्ट आणि किचकट बोरिंग वाटणारे शब्द असं आम्हाला लिहायला ट्रेन केलेलं आहे. पण आता टू ब्रेक दॅट हॅबिट आणि टू गेट इन टू पॉप्युलर रायटिंग, त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला.
म्हणजे लोकांना कळण्यासारखं आपल्याला लिहिलं पाहिजे, राईट? असे आपण कुठचेही शब्द वापरूच शकत नाही जे लोकांना कळणार नाहीत. आता फॉरेजिंग फॉर एक्झाम्पल, आमच्यासाठी हा खूप कॉमनली वापरला जाणारा शब्द आहे. फॉरेजिंग म्हणजे प्राणी खायला जाणं, खाणं शोधणं. पण फॉरेजिंग हा शब्द सगळ्यांना कळणार नाही. सो आम्ही असे शब्द वापरू शकत नाही आणि हे मला समजायला थोडा वेळ लागला. पण मी अजून शिकतेय, लाईक आय सेड. अजून एक गोष्ट म्हणजे ना, मी असं बघितलंय की कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी खूप लोक पटकन पिकअप करतात. कॉन्ट्रोवर्सीज किंवा ज्याच्यामध्ये स्वतःचं ऑपिनियन द्यायचं असेल ना लोकांना, तेव्हा दॅट काइंड ऑफ कंटेंट ऑन सोशल मीडिया एस्पेशली खूप व्हायरल होतो. पण आता नेचरमध्ये एव्हरी टाइम तो हुक सापडून अशा प्रकारचं काहीतरी कंटेंट बनवणं इज टफ टू गो विथ द ट्रेंड. आणि when especially when we've got so many other things to do, this is a part of what we are doing, right? त्यामुळे गोईंग विथ द ट्रेंड्स आणि फॉलोईंग आणि लोकांची मेंटॅलिटी समजून घेणं इज व्हेरी डिफिकल्ट. मेकिंग देम सी द फुल व्हिडिओ, 90 सेकंडचे व्हिडिओज असतात हल्ली, 90 सेकंड, दॅट्स इट. पण तेवढं पण आपण बघत नाही, राईट? सो ते लोकांना ते पहिला हुक म्हणजे बरोबर पडला पाहिजे आणि मग ते तो व्हिडिओ पुढे बघतील. दिस इज अनदर चॅलेंज. हल्ली इट इज सो डिफिकल्ट की हल्ली मेकअप, फॅशन, डान्स याचे व्हिडिओज खूप व्हायरल होतात. पण हे सायन्स कम्युनिकेशन जेव्हा आपण म्हणतो ते सायन्स कसा पोचवायचा लोकांपर्यंत. इंस्टाग्राम इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म. यूट्यूब, इंस्टाग्राम, दे आर ग्रेट प्लॅटफॉर्म्स टू रीच न्यू ऑडियन्स, टू रीच द लार्जर ऑडियन्स. पण आपण फक्त हे म्हणजे सध्या या टाइमपास कंटेंटनी, म्हणजे आता मी फॅशन वगैरे ऑब्व्हियसली हे कट करा, टाइमपास म्हणता येणार नाही, पण इट इज देअर प्रोफेशन. पण थोडंसं सायन्स, पण थोडंसं आपल्याला माहिती देणारं पण कसं काय लोकांना बघायला लावायचं, दिस इज अ चॅलेंज. कारण काय, देयर इज अ स्पेसिफिक ग्रुप ऑफ पीपल विच सीज द कंटेंट. आणि आपल्याला नेचर सगळ्यांपर्यंत पोचवायचं आहे. म्हणजे साईडला बसलेला दुकानदार मी पण आपला कंटेंट बघितला पाहिजे आणि हाऊ टू गेट देअर मला अजून कळलेलं नाही आहे. सो या होपफुली वन डे तुझ्याकडे काही आयडिया नसतील तर आपण बोलूया ह्याच्याबद्दल. नाही, डेफिनेटली. आय थिंक आज आत्ता जेवढी लोक हा एपिसोड बघतायत, जेवढी लोक या एपिसोडच्या ह्या मुद्द्यापर्यंत पोहोचली आहेत, त्यांच्याकडनं डेफिनेटली काही ना काही स्टेप्स उचलल्या जातील. पण आय ऑल्सो थिंक ही खूप स्लो प्रोसेस असणार आहे. कारण निसर्गाचं महत्त्व जोपर्यंत तुमच्या घरात काहीतरी निसर्गामुळे अडचण येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला जाणवणार नाही. सो त्यामुळे आय थिंक जे निसर्गाच्या जवळ राहणारी गावं आहेत, ट्राईब्स आहेत, ट्रायबल लोक आय थिंक आर मोर कनेक्टेड टू नेचर. दे नो एव्हरीथिंग अबाउट नेचर इवन बेटर दॅन सायंटिस्ट समटाईम्स. म्हणजे मला वाटतं की त्यांची भाषा इतकी इंटरेस्टिंग आहे, ट्रायबल्सची कम्युनिकेशनची भाषा, की त्यांना झाडा पक्ष्यांच्या बिहेवियर्सबद्दल पण एक त्यांची वेगवेगळी टर्मिनॉलॉजीज ठरलेल्या आहेत. म्हणजे जंगलांमध्ये अनेकदा गेल्यानंतर तिथले ट्रायबल्स गाईड्स किंवा ड्रायव्हर्स एकमेकांशी जेव्हा बोलतात तेव्हा ते ऐकताना असं होतं की अरे हे एकाच गोष्टी बाबतीत एवढ्या 4 गोष्टी बोललेत, हे किती इंटरेस्टिंग आहे. किंवा पगमाग दिसला किंवा अजून काहीतरी कुठली तरी वेगळं एखादं झाड दिसलं किंवा अजून काहीतरी साईन दिसली तर त्यांच्यातलं इंटरॅक्शन इतकं इंटरेस्टिंग असतं आणि त्यांचं नॉलेज त्या संपूर्ण इकॉलॉजीबद्दलचं, इकोसिस्टीमबद्दलचं जास्त चांगलं असतं, जे मला वाटतं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल. कारण शहरांमध्ये आपण राहतोय तेव्हा आपण ऑलरेडी खूप डिस्कनेक्ट झालेलो आहोत. पण आता हळूहळू शहरच जंगलांकडे जात आहेत आणि शहरच एक्सपांड होऊन जंगलांच्या मध्ये लिटरली घरं बनवली जात आहेत. त्याच्यानंतर मला वाटतं ही गरज पडणारच आहे प्रत्येकाला एका पॉईंट नंतर कोएक्झिस्टन्स समजून घेण्याची आणि प्राण्यांबरोबर जगण्याची सवय करून घेण्याची. कारण प्राण्यांनी ती सवय करून घेतली आहे ऑलरेडी. त्यांनी छोट्या छोट्या जागांमध्ये पण एकमेकांना ॲडजस्ट करायला सुरुवात केलेली आहे, जे दिसतं आपल्याला. किंवा त्यांनी ह्युमन्स बरोबर
सगळं कनेक्शन बनवून स्वतःला ऍडजस्ट करून घेतलेलं आहे. सो आय थिंक वेळ लागेल ह्या गोष्टीला, पण हळूहळू प्रयत्न तेच आहेत सगळ्यांचे आपल्या. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट, तू मगाशी म्हणालीस की आपल्या आजूबाजूला काही काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. आणि मगाशी आपण बाहेर बोलत असताना तू ड्रॅगन फ्लाईज बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट बोललीस, किंवा लेपर्ड्सच्या बिहेवियर बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट बोललीस, त्याबद्दल सो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या सुमारासनं आपल्या सगळीकडे ना खूप ड्रॅगन फ्लाईज किंवा चतुर आपल्याला दिसायला लागतात. कोणी बघितलं का? चतुर, खूप म्हणजे खूप चतुर एकदम अचानक दिसायला लागतात. आणि कोणी कधी विचार केलाय का की हे चतुर फक्त आत्ताच का दिसत आहेत, कुठनं आलेत, काय सगळ्यांचं चाललंय? त्याच्यावरती एकच उत्तर असतं की पावसाळा होऊन गेलाय म्हणून आलेत. राईट. ते कुठनं आलेले असतात माहिती आहे का? ईस्ट आफ्रिका. सो दे आर मायग्रेटरी. आणि इनफॅक्ट मोनार्क बटरफ्लाईज पण मायग्रेटरी असतात, पण हे जे मायग्रेशन करतात ते कम्प्लिटली ओशनच्या वरनं करतात. आणि म्हणजे दे आर वन ऑफ अ काइंड दीज ड्रॅगन फ्लाईज. ते जातात, अंडी घालतात, आणि त्यांची नेक्स्ट जनरेशन परत ईस्ट आफ्रिकाला जाते. सो मल्टी जनरेशनल मायग्रेशन असतं हे, आणि ते टू अँड फ्रो करत असतात. आणि म्हणून ते आपल्याला सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात खूप दिसायला लागतात. कदाचित ते इकडे अंडी घालून मग परत जातील, किंवा मग इकडे मरून त्यांची अंडी परत, वी डोंट नो येट. पण म्हणजे दॅट इज द होल रिझन की आपल्याला एवढे सगळे ड्रॅगन फ्लाईज आहे. सो इंटरेस्टिंग, राईट? कोणी कधी म्हणजे आला असेल विचार कदाचित लोकांच्या, अरे सध्या चतुर खूप दिसायला लागलेत, पण त्याच्या पुढे काही केलं का तुम्ही त्याच्याबद्दल? सो अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला ज्या आहेत त्या लोकांपर्यंत अजून. तसं सध्या इंटरेस्टिंगली ऍक्च्युली ह्या बाबतीत रजत आला होता, रजत जोशी, फुलपाखरांबाबतीत पॉडकास्ट केला, तेव्हा त्यांनी एका फुलपाखराच्या स्पीशीज बाबतीत पण ही गोष्ट सांगितली की त्यांची एक जनरेशन जाते आणि दुसरी जनरेशन येते, आणि मग असं जनरेशनल मायग्रेशन चालू असतं. पण या बाबतीत मला आणखी एक इंटरेस्टिंगली, आत्ता हे माझं ऑब्झर्वेशन आहे, पण शहरांच्या हायवेजवर स्पेशली जिथे जिथे नद्या आहेत, वॉटर बॉडीज आहेत किंवा समुद्र आहेत, खाड्या आहेत, तिथे तिथे ब्लॅक काइट्स सडनली हॅव इन्क्रीज्ड इन नंबर. आय हॅव सीन दिस इन बँगलोर, आय हॅव सीन दिस इन चेन्नई, आय हॅव सीन दिस इन मुंबई, आय हॅव सीन दिस इन गुजरात, आय हॅव सीन दिस इन राजस्थान. हे मी जिथे जिथे ज्या ज्या स्टेट्समध्ये ट्रॅव्हल करतोय तिथे तिथे मी ऑब्झर्व करतोय. आणि त्या आधीच्या माझ्या प्रवासांमध्ये इतके नव्हते. बट सडनली नंबर ऑफ घारी, ज्या आपल्या ब्लॅक काइट्स, सडनली इतका नंबर वाढलाय. आय एम क्युरियस की ह्याच्या बाबा काही अभ्यास चालू आहे. येस, लोकांना असं वाटतंय की आपल्याकडचं एक रेसिडेंट पॉप्युलेशन आहे ब्लॅक काइट्सचं, पण अजून एक प्रकारचे ब्लॅक काइट्स आहेत जे मायग्रेट होऊन आपल्याकडे येत आहेत. आणि असं एक म्हणलं जात आहे. आय डोंट थिंक वी हॅव स्टील बीन एबल टू फिगर इट आउट. पण आत्ता ब्लॅक काइट्सचे नंबर वाढलेले आहेत, कारण का ते मायग्रेट होऊन आलेले ब्लॅक काइट्स आता या आपल्या रेसिडेंट पॉप्युलेशन बरोबर मिक्स झालेले आहेत. सो म्हणून तुला आता घारींचा नंबर. पण दिस एंटायर लास्ट 2 वर्ष मी भारतात ऑलमोस्ट प्रत्येक स्टेटमध्ये फिरतोय. आणि मला फिरताना इंटरेस्टिंगली जेव्हा जेव्हा मी हायवे ट्रॅव्हल करतोय तेव्हा तेव्हा मला जशी खाडी लागते किंवा मी एखाद्या सिटीत एंटर होतोय किंवा एखाद्या ब्रिजवरनं पास होतोय तेव्हा मला असा ह्यूज नंबर ऑफ ब्लॅक काइट, म्हणजे हजारोनी ब्लॅक काइट्स दिसतात. आणि आय फील की हे मुंबईत पण मला दिसलं, गुजरातमध्ये सगळीकडेच दिसतंय. ह्याचं नक्की कारण काय मला कळत नाही, कारण एवढ्या घारी नाही दिसायच्या पूर्वी. अच्छा, हे गेल्या 2-3 वर्षात जास्त तू म्हणतोस की 2-3 वर्षात घारी जास्त. आता तर ह्या वर्षात तर खूप आहे. सो आता असं म्हणलं जाते की एक मायग्रेटरी पॉप्युलेशन आहे जे आता येत आहे. पण ॲट द सेम टाइम ब्लॅक काइट्स खातात काय, साप वगैरे, पण ॲट द सेम टाइम दे आर ऑल्सो टर्निंग आउट टू बी ऑम्निव्हर्स हल्ली. म्हणजे सगळंच खातायत टाईप्स, सगळेच खातायत टाईप्स. त्यामुळे कचरा वाढतोय, कावळे वाढतायत, सगळं. कारण काय, ब्लॅक काइट्स आर अर्बन बर्ड्स युजली. सिटीजच्या आजूबाजूला दिसतात ब्लॅक काइट्स. पण विल हॅव टू फाइंड आउट. खूप मोठा नंबर आहे, कारण आता तर ते मायग्रेटरी पॉप्युलेशन आलं असं म्हणतात. पण
युजली आय हॅव माय डाऊट्स. नाही बघाय मी आजच बघितलं वाचलं कुठेतरी की मायग्रेटरी पॉप्युलेशन आलेलं आहे असं म्हणताय, लाईक आय सेड असं म्हणतात. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट. जोपर्यंत आपण काय टॅप करत नाही ना तोपर्यंत कळणार नाही. बरोबर. पण म्हणूनच सिटिझन सायन्स याच्याबद्दल कोणी ऐकलंय का? येस, वी हॅव ॲड्रेस सिटिझन सायन्स ऑन जंगल एकोज जेव्हा संधी मिळाली तेव्हा, पण यू कॅन ऑल्सो डू. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो आपण सगळ्यांनी या गोष्टी फाइंड आउट करायला मदत केली पाहिजे किंवा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून हे सगळं फाइंड आउट केलं पाहिजे. म्हणजे काय तर एव्हरी टाइम यू सी समथिंग इंटरेस्टिंग देर आर डिफरंट ॲप्स आजकाल. ईबर्ड एक आहे पक्ष्यांसाठी किंवा आय नॅचरलिस्ट हे खूपच फेमस आणि आय नॅचरलिस्टवर आपण अक्षरशः काहीही बघितलेलं ऑब्झर्वेशन आणि कुठेही बघितलेलं टाकू शकतो. तर हे म्हणजे पुढे इन्स्टेड ऑफ इट जस्ट रिमेनिंग इन युअर बुक्स जर का आपण ह्या अशा ऑब्झर्वेशन्सचं पुढे काहीतरी करायचं असेल तर मग जरूर आय नॅचरलिस्ट वापरा किंवा ईबर्ड वापरा किंवा सीझन वॉच म्हणून एक छान ॲप आहे ज्याच्यावरती आपण सो आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की क्लायमेट चेंज होतोय, राईट? काहीतरी क्लायमेट चेंज होतोय आणि झाडं क्लायमेटच्या नुसार बदलत आहेत, राईट? पण ती आता काय बदलत आहेत, कुठचं झाड कसं वागतंय हे कळण्यासाठी म्हणून एक ॲप आहे, खूप छान ॲप आहे, इट्स कॉल्ड सीझन वॉच. आणि त्याच्यामध्ये काही नाही, आपल्याला जस्ट आपल्या आजूबाजूला दिसणारे झाडं, 2 झाडं सुद्धा चालतील, एव्हरी वीक त्याच्यावरती फळं आहेत का, फुलं आहेत का, पानं आहेत का, एवढंच फक्त त्या ॲपवरती लिहायचं आहे. आणि ह्या इन्फॉर्मेशनमधनं इतक्या गोष्टी आपल्याला कळू शकतात की कशाचं फ्लावरिंग कधी होतं, कशाचं फ्लावरिंग उशिरा होतंय का, लवकर होतंय का, फ्रुटिंग आधी होतंय का, आंब्याचं नक्की काय चाललंय, लाईक थिंग्स लाईक दिस. त्यामुळे जरूर मी असं म्हणेन की सीझन वॉच हे पण खूप छान ॲप आहे ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करू शकतो. आणि सिटिझन सायन्सच्या बद्दल एक खूप छान गोष्ट अशी आहे की ऑल दिस डेटा इज अवेलेबल फॉर ऑल ऑफ अस टू यूज. म्हणजे इट्स ऑल अवेलेबल ऑनलाईन. आपल्याला फक्त डाउनलोड करून प्रश्न विचारायचे त्या डेटाला आणि इट्स गोइंग टू टेल अस व्हॉट इज गोइंग ऑन. सो माझ्यामध्ये आपण सगळे मिळून याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आणि आता तू म्हणलास ब्लॅक काईट्सचं नक्की काय चाललंय, वी डोंट नो. सो आपण लाईक म्हणजे परत सगळे मिळून हे शोधून काढूया की काय चाललंय. या ग्रेट यार. आय थिंक देविका तुझ्याबरोबर गप्पा मारण्यात मी कधीच थकत नाहीये, तुला माहिती आहे. पण वी टच्ड अपॉन अ लॉट ऑफ टॉपिक्स अँड वी वुड लव्ह टू हॅव यू अगेन जंगल एकोजच्या प्लॅटफॉर्मवरती टू नो मोर अबाउट युअर रिसर्च इन डेप्थ. कारण आत्ता आपण फार वरवरचं गोष्टी कव्हर केल्या. पण आत्ता जर जायच्या आधी तुला काही गोष्टी स्पेसिफिकली मेन्शन कराव्याशा वाटत असतील तर प्लीज. राईट. एक म्हणजे मला असं नक्की सांगायला आवडेल की जरा आजूबाजूला बघा, जास्त अवेअर व्हा, प्रश्न विचारा आजूबाजूच्या आपल्या नेचरबद्दल की एखादं फूल गुलाबी का आहे, एखादं फूल पांढरं का आहे, किंवा त्या पांढऱ्या फुलांना वास का येतो, ही प्रश्न विचारा. आणि नक्की याची उत्तरं आहेत अवेलेबल ऑनलाईन, बऱ्यापैकी उत्तरं आहेत अवेलेबल ऑनलाईन. नाहीतर शोधून काढा किंवा विचार करा, आम्हाला लिहा. वी लव्ह इट वेन वी गेट सच ईमेल्स. आणि या जस्ट बी अवेअर ऑफ द वर्ल्ड अराउंड यू. आणि दॅट इज व्हॉट इज गोइंग टू क्रिएट रिस्पेक्ट. म्हणजे आपल्यामध्ये रिस्पेक्ट, नेचरबद्दल रिस्पेक्ट जनरेट होणं खूप गरजेचं आहे मला वाटतं. तरच आपण सगळेजण अशा ॲक्शन्स करणार आहोत ज्याच्याने नेचरला कमी त्रास होईल, राईट? सो मी म्हणत नाही की आपण आपलं कम्प्लिटली वे ऑफ लाईफ बदलायला पाहिजे. आय एम नॉट गोइंग टू दॅट एक्सटेंट अँड सेईंग एनिथिंग. पण जस्ट बिईंग अवेअर ऑफ व्हॉट इज देअर अराउंड अस, ज्याच्यामुळे यु नो आपण छोटे छोटे बदल करून, विच इज नॉट गोइंग टू अफेक्ट टू मच इन आर अस टू मच इन आर लाईफ. छोटे छोटे बदल करून पण आपण बरंच काय काय यु नो अचीव करू शकतो. सो जस्ट बी अवेअर आणि क्युरियस राहा नेचरबद्दल. नेचरमध्ये इतक्या अमेझिंग गोष्टी चालू आहेत ज्याची आपल्याला कल्पना पण नाही आहे. सो या इट्स इम्पॉर्टंट टू जस्ट बी क्युरियस ऑफ द नॅचरल वर्ल्ड. करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय लोकांसाठी ज्यांना खूप
या गोष्टींबद्दल क्युरिओसिटी असते, प्रेम असतं, पण नेहमी असं ऐकायला मिळतं की यार याच्यात करिअर नाही घडणार, यातनं माझं घर कसं चालेल. सो नाव थिंग्स हॅव चेंज्ड. पूर्वी ह्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता हळूहळू द वर्ल्ड इज कमिंग क्लोजर. आता इंटरनॅशनल रिसर्च आर नो मोर इंटरनॅशनल फॉर अस. आय थिंक इट्स ग्लोबल नाव. इट्स एखादा रिसर्च एखाद्या देशापुरता मर्यादित नाहीये, तो सगळीकडे सर्क्युलेट होतो. त्याच्यावरती सगळेजण कलेक्टिव्हली काम करतात, त्याच्यावरती विचार विनिमय होतो. सो व्हॉट आर द करिअर ऑपॉर्च्युनिटीज नाव in after 2025 and ahead? Right. Science and research is definitely one of it. What we've been speaking about till now. Faculty positions मिळू शकतात in colleges if you like teaching. सध्या उभरती फील्ड म्हणजे सायन्स कम्युनिकेशन. म्हणजे हे सगळं जे आपल्याला आजूबाजूला दिसतंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, राईट? सो सायन्स कम्युनिकेशन इज अनदर फील्ड. जर्नलिझम कम्युनिकेशन मध्येच येतं, पण जर्नलिझम इज अ बिट थोडंसं डिफरंट दॅन कम्युनिकेशन. नंतर EIA इज ग्रोईंग, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ती फील्ड इज ग्रोईंग आणि वी नीड गुड पीपल टू गेट इन टू EIA. तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता, वेर यू विल गेट पॉलिसी मेकिंग डिसिजन्स तुमच्याकडे येऊ शकतात. अगेन वी नीड एन्थुझियास्टिक पीपल आणि लर्नेड पीपल टू बी देअर. अजून करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आय थिंक आय टच्ड अपॉन एव्हरीथिंग. या ट्रॅव्हल करायला आवडत असेल तर तुम्ही लोकांना बाहेर घेऊन जाऊ शकता, नॅचरलिस्ट बनू शकता ट्रॅव्हल करायला आवडत असेल तर. तर अशा विविध वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ऑल दॅट दिस फील्ड नीड्स इज अ लॉट ऑफ पॅशन. पॅशन असेल ना तर तुम्ही एन्जॉय कराल. आणि या मी असं म्हणणार नाही की इकडे हे करून खूप भरमसाठ कोणाला तरी पैसे मिळतील, पण जे सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ना, दॅट इज सम अदर लेवल सॅटिस्फॅक्शन. खूप मजा येते. म्हणजे आज मला ना काम करायच्या आधी कधीही मंडे ब्लूज जो प्रकार आहे ना, मी कधीही अनुभवलेला नाही, बिकॉज आय लव्ह इट. आता मी 7 दिवसाच्या एका वेकेशनला ट्रिपला जाऊन आहे, जेव्हा मी अजिबात काम केलं नाही. आणि आफ्टर कमिंग बॅक मला माझ्या बॉसने विचारलं होतं की दे का युजली दे से की वन्स यू आर बॅक फ्रॉम अ वेकेशन यू नीड अनदर वेकेशन टू स्टार्ट वर्किंग. म्हणलं नो, आय एम ऑल रेडी टू स्टार्ट वर्किंग. आय एन्जॉय माय वर्क. सो येस, पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस फील्ड. आणि ऑपॉर्च्युनिटीज बनवायच्या असतात, त्या बनतात. वेन यू नो की तुम्हाला कुठच्या दिशेने जायचं आहे, बनतात. सो बिफोर गोईंग, आमच्या टीमपैकी पण काही जणांना तुला प्रश्न विचारायचे आहेत. सो आय विल हेड इट टू देम. सो मला ओल्ड मायग्रेशन बद्दल एक क्वेश्चन होता. सो त्याचं लाईफस्पॅन युजली ॲव्हरेज जर पकडला तर इट ॲव्हरेजेस फ्रॉम 7 to 59 days. आय हॅव रेड दिस. बट प्रत्येक स्पीशीजचं वेगळं असेल, लाईक पिक्चरविंगचं वेगळं असू शकतं, कंटॅमिनेटचं वेगळं असू शकतं. सो मायग्रेट करायला त्यांना किती दिवस लागतात आणि कुठली स्पीशीज सगळ्यात जास्त सर्वाईव्ह करते आफ्रिकावरनं मायग्रेट करते? आफ्रिकावरनं मेनली एकच स्पीशी येते आपल्याकडे, दॅट इज कॉल्ड वॉन्डरिंग ग्लायडर. आणि सरप्रायझिंग नंबर आहे त्यांचा, म्हणजे खूप फास्ट पोचतात ते आफ्रिकेला इकडनं. आणि कधी कधी ना ते छोट्या छोट्या आयलंड्सवरती इंडोनेशिया वगैरेला एक हॉल्ट घेतात आणि मग पुढे जातात, किंवा मग हॉल्ट घेतात तिकडे अंडी ले करतात, दुसरं जनरेशन पुढे जातं. सो इट्स ऑल, अजून ना हे नक्की नीट काही आपल्याला माहीत नाही आहे. आणि देर आर सो डिफरंट ग्रुप्स ऑफ ड्रॅगन फ्लायज डू डिफरंट थिंग्स. म्हणजे मग ते सगळे एकत्र येत नाहीत. एक ग्रुप येतो, मग अजून एक येतो, मग अजून एक येतो, असं होतं. पण बेसिकली 14,000 किलोमीटर ऑलमोस्ट हे ड्रॅगन फ्लायज मायग्रेट करतात. आणि इट इज वन ऑफ द लॉंगेस्ट मायग्रेशन्स दॅट वी हॅव नोन इन इन्सेक्ट्स. आणि मला असं वाटतं की 10 ते 12 दिवसात काहीतरी ते पोचतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. आणि ईस्ट आफ्रिकामध्ये पण ते वर खाली मायग्रेट करतात आणि मग इंडियाला येतात. अशी काहीतरी त्यांची खूप कॉम्प्लिकेटेड मायग्रेशन रूट्स आहेत वॉन्डरिंग ग्लायडर्सचे. येस. देविका, थँक्यू सो मच. जंगल एकोजवरती आलीस आणि तू
एवढ्या गप्पा मारल्यास माझ्याशी. इट्स ऑलवेज प्लेजर टॉकिंग टू यू. इट्स ऑलवेज फन टॉकिंग टू यू अँड इट्स ऑलवेज इन्स्पायरिंग टॉकिंग टू यू. कारण तुझ्यामुळे तुला बघून तुझी जी एक्साइटमेंट असते बोलताना नेचरबद्दलची, ती बघून वेगळी एनर्जी येते आणि दॅट ट्रिगर्स सम काइंड ऑफ क्युरिओसिटी इन मी ऑलवेज. अँड आय एम शुअर आमच्या जंगल एकोसच्या अख्ख्या टीमला सुद्धा तू आज तुझं एक छोटंसं इन्स्पिरेशन देऊन जातेस. बट वी वुड लव्ह टू हॅव यू बॅक ॲज वी सेड, आणि वी वुड लव्ह टू कम टू बँगलोर, मीट मोर इंटरेस्टिंग पीपल लाईक युअरसेल्फ, आणि त्या सगळ्यांबरोबर आम्हाला पॉडकास्ट करायला डेफिनेटली आवडेल. पण आज तू इथे आलीस जंगल एकोसच्या पॉडकास्टवरती, तर आमच्या टीमतर्फे, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि जंगल एकोस च्या टीमतर्फे तुझ्यासाठी हे एक थँक्यू सो मच. थँक्यू. आणि महुआ स्टोअर्स आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांनी तुझ्यासाठी हे गिफ्ट पाठवलेलं आहे. त्यांची इच्छा आहे की तू त्यांनी पाठवलेलं गिफ्ट ओपन करून सगळ्यांना दाखवावंस काय डिझाईन आहे. वाव, दिस इज सो कूल. किंगफिशर आहे या शर्टवर. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी वन्स अगेन. आणि नक्कीच मला अजून एकदा यायला आवडेल. सो विल प्लॅन समथिंग आणि काहीतरी अजून डेप्थमध्ये जाऊया. डेफिनेटली. थँक्यू. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.